मराठवाड्यातील बीड या नगरात आई महोत्सव या नावाच्या सांस्कृतिक पर्वास नव्यानेच प्रारंभ झाला. या महोत्सवात प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची 20 व्याख्यानं झाली. प्रत्येक व्याख्यानाला सुमारे 20-25 हजार श्रोते जमत. हे सगळं नवल पूर्ण होतं. महापुरुषांच्या जीवनाचे भाष्यकार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विद्यार्थीप्रिय कुलगुरू असा पूर्वसंदर्भ लाभलेले एक प्रबोधनकार प्राचार्य भोसले अनेक विषयात रमले आणि रंगले सुद्धा. आजच्या व्याख्यानाचा विषय आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बंधू भगिनींनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी असं म्हणत असत की माझ्या गुरुस्थानी असणारी आणि मला अत्यंत प्रिय असणारी अशी 3 ऐतिहासिक व्यक्तिमत्व आहेत. त्यामध्ये एक आहेत भगवान बुद्ध, दुसरे कबीर आणि तिसरे महात्मा फुले. परंतु प्रभावाच्या दृष्टीनं बुद्ध आणि फुले हे त्यांना अधिक निकटचे ठरले. आता फुल्यांच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्यावरती हा प्रभाव पडावा यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काहीही नाही. स्वतः बाबासाहेब हे एक व्यक्तिमत्व चिंतनशीलच होतं. त्यांचे वडील रामजी बाबा हे सुभेदार मेजर होते, लष्कराचे अधिकारी होते. त्यांच्या मातुल घराण्यामध्ये सुद्धा अशीच परंपरा होती. म्हणजे आईकडचं घराणं आणि वडिलांचे वडील ही सगळीच माणसं विद्येच्या उपासनेमध्ये रमणारी होती. तेव्हा बाबासाहेबांच्या मस्तकामध्ये मनामध्ये विद्येचं वेड हे अगोदरच भिनलं होतं. लहानपणापासूनच एक प्रकारची विद्येविषयीची ओढ त्यांच्या मनात होती. त्यांचे वडील हे कबीरपंथी होते. जरी ते लष्कराचे अधिकारी असले तरी ते मांसाहार करीत नव्हते, मद्यपान करीत नव्हते. आणि आपल्या माहितीसाठी सांगतो की डॉक्टर आंबेडकरांना सुपारीचं सुद्धा व्यसन नव्हतं. आंबेडकरांनी आयुष्यात सुपारी कधी खाल्ली नाही. त्यांच्या कुटुंबाचा, त्यांच्या वडिलांचा त्यांच्यावर म्हणून काही संस्कार झाला होता. तेव्हा संध्याकाळच्या वेळी आपलं कामकाज आटोपून ते घरी येत रामजी बाबा, ते आपल्या मुलांना जवळ बसवत आणि संध्याकाळची उपासना ते करीत. त्यामध्ये कबीराचे काही दोहे मुद्दाम मुलांना ते म्हणून सांगत. म्हणजे आंबेडकरांच्या व्यक्तित्व संवर्धनाला किंवा व्यक्तित्वाच्या जडणघडणीला फार लवकर सुरुवात झाली. कानावर फार चांगलं काही पडत होतं. वडील काही विचार समजावून देत होते आणि मुलांनी खूप शिकावं हा आग्रहसुद्धा ते धरत होते. अगदी लहानपणी त्यांनी बाबासाहेबांना सांगितलं होतं की शेवटपर्यंत तू गरीब राहिलास तरी चालेल, पण तू विद्या संपन्न व्हावंस एवढी माझी आकांक्षा आहे. परंतु ही आकांक्षा बाबासाहेबांच्या मनामध्ये वडिलांनी जरी रुजवली तरी समाजामध्ये असणारं वातावरण हे त्या आकांक्षेच्या परिपूर्तीसाठी तेवढं अनुकूल नव्हतं. जेव्हा ते एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये शिकत होते तेव्हा गणिताच्या तासाला एक अवघड गणित तुमच्यापैकी कोणी सोडवू शकेल का असं वर्गशिक्षकांनी विचारलं. एकालाही ते सुटत नव्हतं. तेव्हा हा आंबेडकरांचा मुलगा म्हणाला, मी सोडवू शकतो. मग सर म्हणाले, हरकत नाही, सोडवतो. म्हणून हा मुलगा फळ्याच्या रोखानं चालला तर सगळा वर्ग उभा राहिला आणि म्हणाला, थांबा सर, फळ्याच्या मागे आमचे डबे आहेत, ते आम्हाला काढून घेऊ द्या. कारण आंबेडकराचा स्पर्श फळ्याला होईल, फळ्याचा स्पर्श डब्याला होईल, डब्याचा स्पर्श अन्नाला होईल आणि अन्न विटाळेल. तेव्हा ज्या आंबेडकरांना गणित सुटत होतं त्यांना फळ्यापर्यंत जाता येत नव्हतं आणि ज्यांना कुठेही जाता येत होतं त्यांना गणित फक्त येत नव्हतं. म्हणजे ही परिस्थिती तेव्हाही होती. लहानपणी अगदी वडिलांच्या भेटीसाठी काय गोरेगाव भाग आमच्या सातारा जिल्ह्यात ते मुकादम म्हणून काम करत होते. त्यांनी बऱ्याच नोकऱ्या केल्या. इकडे लष्करामधली पेन्शन घेतल्यानंतर इतरत्र काही कामं मिळाली तर ते कामं करत होती, कारण शेवटी त्यांना संसार करायचा होता. कारण पूर्वी पेन्शन फार कमी असायची आणि लष्करामधल्या लोकांना तर फार कमी असायची, त्यात काही भागायचं नाही. म्हणून इतर कामंही ते करत, कधी एखाद्या कॉन्ट्रॅक्टरच्या पदरी राहत. तर गोरेगाव नावाचं एक गाव आहे, कोरेगाव रहमतपूरच्या दरम्यान.
तिथे असणाऱ्या वडिलांच्या भेटीसाठी आंबेडकर आणि त्यांची भावंडं सहज एकदा सुट्टीच्या काळात गेली. स्टेशनवर उतरल्यानंतर आता जायचं कसं? चालण्यापेक्षा बैलगाडीनं जावं असं वाटलं आणि म्हणून एका गाडीवानाला त्यांनी विचारलं की तू आमच्याबरोबर येशील का? काय भाडं असेल ते आम्ही देऊ. गाडीवान म्हणाला, पैसे देणार असाल तर काय प्रश्न आहे, त्यासाठी तर मी आहे. तेव्हा हा गाडीवान, ती गाडी आणि ही मुलं हे निघाली. मुलं गाडीत बसली. गाडीवान गाडी हाकत होता. बोलता बोलता त्यानं चौकशी केली, काय रे तुमचं नाव काय, कुठून आला तुम्ही? तर त्यांनी सत्य सांगितलं. म्हणजे तुम्ही मुलं हरिजनाची? हरिजन नाहीच, महाराची. असं म्हणून तो एकदम खाली उतरला. तो म्हणाला, बाबांनो, आमची गाडी काय तुम्हाला देणार नाही, कारण अस्पृश्यांना आमच्या गाडीमध्ये बसवलं हे जर का बाकीच्या समाजाला कळलं तर लोक माझा जीव घेतील. उतरा तुम्ही ताबडतोब. त्यावर जरा मुलांनी सांगितलं, हे बघा, तुम्हाला विटाळ होत असेल तर तुम्ही खालून चाला. आता आम्हाला अर्ध्या वाटेत कशाला सोडता, इथं आम्हाला गाडीसुद्धा मिळणार नाही. त्या गाडीवानानं कसं बसं त्यांना त्या गाडीतून पोहोचतं केलं, पण स्वतः तो त्या गाडीत बसला नाही. म्हणजे हटवाद किती असू शकतो त्याचा तो उत्तम दाखला. एके दिवशी बाबांच्या मनामध्ये असं आलं की आपणही आपल्या केसांना थोडा आकार द्यावा. निदान केस कापून तर घेतले पाहिजेत. कानावर यायला लागले, मागे लोंबायला लागले. म्हणून नाभिकाच्या दुकानात गेले. नाभिकाने विचारलं, नाव काय तुझं? सांगितलं त्यांनी. म्हणजे शेवटी तू महार, उतर खाली खुर्चीवरून, तुझे केस मी कापणार नाही. हे नाभिकाने सांगावं. आता त्या नाभिकाला काय लोक मानानं वागवत होते का? पण त्यानं ते ऐकवलं. तर शेवटी तो मुलगा रडत घरी गेला. तर आंबेडकरांची बहीण तिथं होती. काय झालं भिवा? अगं काही नाही, केस कापायचे होते, कुणी केस कापायला तयार नाही. एका दुकानात मी आत गेलो, बसलो, सुरुवात होणार एवढ्यात तो म्हणाला, तू मुलगा कोणाचा? मी त्याला सांगितलं. तो म्हणाला, मी तुझे केस कापणार नाही. आता करायचं काय? तर बहिणीनं शेवटी हातामध्ये कात्री घेतली. तू रडू नकोस, मी तुझे केस कापते. हा इतिहास असा घडतो की शेवटी रडणाऱ्या भावाचं सांत्वन करणारी ही बहीण पाठीशी उभी राहिली. तर या प्रकारचे मानखंडनेचे अनेक क्षण केवळ दलित कुटुंबात जन्म झाल्यामुळं बाबासाहेबांच्या वाट्याला येत होते. पण इतके जरी हे क्षण आले तरी विद्येवरचं त्यांचं प्रेम थोडंसुद्धा कमी झालं नाही. वाचनाचं वेड वडिलांनी अगोदरच लावलं होतं की भिवा, तुला खूप शिकायचं आहे, तुला खूप शिकायचं आहे, असं वडील म्हणायचे. पण ते म्हणायचे, मी शाळेतला अभ्यास तर करतो, पण मला इतर पुस्तकं वाचायला कोणी देत नाही. शाळेच्या ग्रंथालयात सांगितलं जातं की आम्ही हरिजनांना पुस्तकं देत नाही आणि बाहेर पण कोणी देत नाही. तेव्हा आम्ही वाचन कसं करायचं, कधी करायचं? तेव्हा वडील म्हणायचे, माझी सगळी पेन्शन मी तुझ्या पुस्तकावर खर्च करीन, वेळ पडल्यास मी उपाशी राहीन, पण तुला पुस्तकं विकत घेऊन देईन. एका हरिजन कुटुंबामधला एक पिता आपल्या मुलाची ज्ञानतृष्णा भागावी यासाठी शेवटी पोटाला चिमटा घेत होता, पण पुस्तकं विकत घेऊन देत होता. शेवटी असा एक क्षण आला की सगळी पुस्तकं वाचून हातावेगळी झाली आणि शेवटचे 5-6 दिवस महिनाअखेरीचे आता पुस्तक नाही. त्या वडिलांना ते म्हणाले की आता पुन्हा माझे 5-7 दिवस वाया जाणार बाबा, तुमची पेन्शन 1-2 तारखेला येईल. वडिलांना अतिशय वाईट वाटलं की ह्याचे 5-6 दिवस वाया जाऊ देऊ नये. म्हणून वडील उठले आणि नुकतंच ज्या मुलीचं लग्न त्यांनी करून दिलं होतं तिच्या सासरी ते गेले आणि तिला बाजूला घेऊन म्हणाले की हे बघ, लग्नात मी तुला काही दागिने घातले, त्यातला एखादा दागिना तुम्हाला जरा दे, उसनवारीनं दे, नाहीतर तू अंगावर घालत नाहीस आणि कोणाला कळणार सुद्धा नाही. मी हा दागिना सावकाराकडे गहाण टाकतो, पैसे घेतो आणि त्याची पुस्तकं घेऊन आपल्या भिवाला देतो. भिवा खूप वाचतो, तो विचारी आहे, तो ज्ञानी होणार आहे, तो मोठा होणार आहे. त्याच्या आयुष्यातला एक दिवस वाया गेलेला मला आवडणार नाही. म्हणजे वडिलांच्या सुद्धा जीवनात केवढी तिडीक होती विचार करा. आम्ही नुसते पांढरपेशे, उच्चवर्णीय, ज्ञानी, प्राध्यापक, कुलगुरू म्हणून घेतो, पण आमच्या मुलांना वाचनाचं वेड लागावं यासाठी आम्ही काय करतो? काही करत नाही. मग काय वाचतोस? फिल्मफेअर, कळलं का? म्हणजे का तर बुवा कुठल्या नटाचं 3रं लग्न झालं हे लवकर कळलेलं बरं असतं वगैरे. हे आमच्या पोरांचं वाचन. मुळात ते ग्रंथ वाचतायत कशाला? तर ह्या वाचनाचा परिणाम त्या आंबेडकरांच्या एकूण जाणीवेवरती, स्वभावावरती होत होता. शेवटी घरामध्ये एकांत मिळत नव्हता म्हणून चर्नी रोडचं जे उद्यान आहे तिथे एका झाडाच्या सावलीत ते वाचत बसत असत. आता हायस्कूलमधले विद्यार्थी होते, कारण स्थलांतर होत गेलं की काही काळ ते कोकणात होते, त्यानंतर मग ते सातारच्या शाळेमध्ये शिकले. त्या शाळेमध्ये मीही काही काळ शिकलो होतो. त्यानंतर पुढं ते मुंबईला गेले, त्यांच्या शाळाही बदलत गेल्या.
परंतु चर्नी रोडला एक ते लहानसं उद्यान, त्या झाडाच्या सावलीत हा एकटाच मुलगा वाचत बसायचा. तर त्या उद्यानामध्ये नियमितपणे फिरायला येणारे एका शाळेचे मुख्याध्यापक होते. हे शिवचरित्राचे पहिले मराठी लेखक, त्यांचं नाव कृष्णाजी अर्जुन केळुस्कर. हे केळुस्कर सर तिथं फिरायला यायचे आणि त्यांचं लक्ष गेलं की नियमितपणे या झाडाखाली वाचत बसणारा हा मुलगा हा आहे तरी कोण. एके दिवशी त्यांनी विचारपूस केली की बाळ तू कोण. आंबेडकरांनी आपली माहिती दिली. केळुस्करांनी त्याचा तिरस्कार केला नाही. याउलट ते म्हणाले जर तुला आणखी काही पुस्तकं लागली तर तू मला माग. तर हा आंबेडकरांचा मुलगा शिकता शिकता शालांत परीक्षा उत्तीर्ण झाला. त्या काळची मॅट्रिक पास झाला. या मुलाचा सत्कार करायचं काही लोकांच्या मनात आलं आणि या सत्कार सभेला शेवटी एक रावबहादूर होते आणि हे कृष्णाजी अर्जुन केळुस्कर हेही उपस्थित होते. तेव्हा आंबेडकरांचा, बाल आंबेडकरांचा सत्कार झाला. तर या सत्कार प्रसंगी या कृष्णाजी अर्जुन केळुस्करांनी लिहिलेलं दुसरं पुस्तक होतं भगवान बुद्धांचे चरित्र. तेव्हा हे भगवान बुद्धांचं चरित्र आंबेडकरांना त्यांनी भेट म्हणून दिलं. त्यांनी त्यांचं कौतुक केलं, भाषण केलं. त्या आंबेडकरांचा आणि बुद्धांचा संबंध कोणत्या वयात आला हे आपणाला कळावं. शेवटी उपरती आली आणि समाजाचा राग आला आणि म्हणून ते बुद्धांकडे गेले असं नाही. शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी पहिलं बुद्ध चरित्र वाचलं होतं आणि या चरित्राचं चिंतन आयुष्यभर ते करत होते. पुन्हा त्यांचा व्यासंग हा होतच होता. तर हा मुलगा आता मॅट्रिक झाला, आता पुढे काय. तर रामजी बाबा म्हणाले माझी काही ऐपत नाही, काय आता मी तरी करू शकतो. यानं उच्च शिक्षण घ्यावं असं वाटतं पण पैशाअभावी कदाचित ते राहील. म्हणून शेवटी बॅरिस्टर चंदावरकरांशी कोणीतरी बोलणं केलं आणि बॅरिस्टर साहेब हे बडोद्याच्या महाराजांकडं या मुलाला घेऊन गेले. महाराजांनी विचारलं की बाळ तुला शिकावं वाटतं, नक्की वाटतं, बघ. तर हा मुलगा म्हणाला मला खूप शिकायचं आहे. मग बडोद्याच्या महाराजांनी या मुलाला एक शिष्यवृत्ती दिली आणि तू पुढचं शिक्षण घे म्हणून सांगितलं. तेव्हा तेवढी या शिष्यवृत्तीचा उपयोग झाला. पण कॉलेजमध्ये गेले तरी पुन्हा अडचणी त्या होत्याच. पुस्तक काही वाचायला मिळायचं नाही, जवळ कोणी बाकावर बसायचं नाही, लोक अंतरावरती ठेवायचे. म्हणजे हे सगळं जीवन तेही पाहत होते. म्हणजे फुल्यांचं आणि आंबेडकरांचं तत्त्वदर्शन हे अनुभवातून निर्माण झालेलं आहे, हे कल्पनेतून निर्माण झालेलं नाही. हे अत्यंत विदारक अशा वास्तवातून उद्भवलेलं हे विचारदर्शन आहे. तेव्हा तो अनुभव ते घेत होते. पण पुढं आंबेडकर ठीक आहे पदवीधर झाले. पुन्हा कुणीतरी महाराजांना साकडं घातलं की जर तुम्ही एखादी शिष्यवृत्ती दिली तर हा मुलगा आणखी शिकू शकेल. महाराज म्हणाले हा नोकरी करू शकेल का, माझ्याकडे येऊ शकेल का, मी त्याला चांगली नोकरी देईन. म्हणून आंबेडकरांनी बडोद्याला नोकरी करण्याचाही प्रयत्न केला पण त्यांना राहायलाच जागा मिळेना. एवढे मोठे महाराज, त्यांचं आंबेडकरांच्यावर प्रेम होतं पण महाराज आंबेडकरांना खोली काय मिळवून देऊ शकले नाहीत. कारण शेजारी लगेच कोलाहल करत, आम्ही हरिजनाला आमच्या वस्तीत आमच्या घरात राहू देत नाही. शेवटी कुठल्या तरी एका पारशाच्या हॉटेलमध्ये त्यांची उतरण्याची सोय करण्यात आली होती म्हणे. तर गावामधल्या काही लोकांनी जाऊन त्याला सांगितलं की अरे हा हरिजन आहे, हा दलित आहे, हा महार आहे, कसा काय त्याला तुम्ही इथं राहू देता. त्यानं दिवसा ढवळ्या उजेडी आंबेडकरांचं सगळं सामान आणून रस्त्यावर ठेवलं आणि आंबेडकर खिन्न झाले की अशा स्थितीत महाराज कितीही उदार मनस्क असले तर करायचं काय. सरळ ते परत पुन्हा घरी आले. मग काही दिवसानं महाराजांच्या मनामध्ये असा एक विचार आला की आपण काही विद्यार्थ्यांना विदेशी पाठवतो, स्कॉलरशिप देतो, तसं या मुलाला आपण स्कॉलरशिप द्यावी. संस्थांच्या सेवेत एवढ्यात राबवण्याऐवजी नंतर जो नोकरी करेल त्याला परदेशी पाठवावं. आणि म्हणून आंबेडकरांना परदेशी जाण्याची संधी महाराजांनी दिली. आग्रहही धरला की खरंच तू शिकणार असेल तर तू परदेशी जा. तर अमेरिकेमध्ये आंबेडकर गेले. कोलंबिया विद्यापीठात ते शिकले. तर अमेरिकेमधलं विद्यापीठामधलं जे वातावरण होतं त्या वातावरणामुळं आंबेडकर अधिक अंतर्मुख झाले. तिथेही काळे गोरे तांबडे हा भेद होता, आजसुद्धा आहे. पण तो काही बहुसंख्य समाजाला व्यापणारा नव्हता आणि भारतीयांना तर कसलाही त्रास नव्हता. त्यामुळं आंबेडकरांशी सगळे विद्यार्थी बरोबरीनं, खेळीमिळीनं, जवळीकीनं वागत. चल आंबेडकर आमच्याबरोबर असं म्हणायचे. आणि आंबेडकरांना नवल वाटायचं की ही माणसं ना नात्याची, ना गोत्याची, ना देशातली, आणि तरी ती आपल्यावर एवढं प्रेम करतात, आपल्याबरोबर घेतात, जेवताना आमच्याबरोबर बैस म्हणतात. म्हणजे इथे भेदभाव नाहीत, निदान बरेच भेदभाव लयाला गेले आहेत.
या तऱ्हेचा समाज भारतामध्ये निर्माण व्हायला काय हरकत आहे? तेव्हा अमेरिकेमधल्या वास्तव्याचा परिणाम हा अनेक अंगांनी आणि बाजूनी झाला. सामाजिक समतेचा विचार मनामध्ये येऊ लागला आणि विद्या संपन्न होण्याचा आग्रह तर मनामध्ये होताच. आंबेडकर विद्यापीठाच्या ग्रंथालयामध्ये गेले, तासनतास वाचन करीत असत. त्यांना मिळणारी शिष्यवृत्ती होती ती तशी पुरेशी नव्हती. त्यामुळे त्यांनाही विद्यार्थी दशेत आपल्या बऱ्याच गरजा कमी कराव्या लागल्या. काय या सगळ्या भागणार नाहीत म्हणून कपडेसुद्धा कमी वापरायचे, जेवणही एखाद्या वेळी घ्यायचं, एखाद्या वेळी घ्यायचंच नाही. मग या आपदा सहन करीत आंबेडकर अभ्यास करत होते. पण सामाजिक समानता ते तिथं अनुभवत होते आणि मनातून चिंतन करत होते की भारतामध्ये परत गेल्यानंतर आपण काय करायचं. शेवटी आपल्या दलित बांधवांचं काय. म्हणजे त्यांच्या मनामध्ये एक विचार आजन्म राहिला तो असा की ज्या समाजात मी जन्माला आलो त्यांच्या दुःखाचं निराकरण कोण करणार. ही माणसं भाबडी आहेत, दुर्दैवी आहेत, खचलेली आहेत, पिचलेली आहेत. शेवटी मला हे काम करावं लागणार आहे, पण हे काम करण्यापूर्वी मी स्वतः विद्या संपन्न झालं पाहिजे. म्हणून त्यांच्या विद्यार्जनामागे ज्ञानी होणं हा एक आंतरिक हेतू होता, त्याचा आशय व्यक्तिगत होता. परंतु समाजकल्याणासाठी सुद्धा मला विद्या संपन्न झालं पाहिजे आणि विशेषतः दलित बांधवांच्या कल्याणासाठी. म्हणून ही ओढ दुहेरी होती आणि तो अभ्यास हा असा चालूच होता. तेव्हा पुढं अमेरिकेमध्ये मिळतील त्या पदव्या घ्यायच्या आणि नंतर लंडनला जाऊन बॅरिस्टर व्हायचं, इतके सगळे विचार होते. म्हणजे आंबेडकरांनी परदेशामध्ये जाऊन विद्यार्जन केलं आणि संपादन केलेल्या सगळ्या पदव्या जर एकत्रितपणे विचारात घेतल्या तर त्या बऱ्याच निघतील. कारण ते शेवटी कोलंबियाचे MA होते, PhD होते, LLD होते. त्यानंतर लंडन विद्यापीठाचे ते DSc होते आणि तिथेच राहून ते बॅरिस्टर झाले होते. त्यानंतर उस्मानिया विद्यापीठानं त्यांना D.Litt ही पदवी दिली होती. हे आंबेडकरांना एवढ्या पदव्या मिळून गेल्या, म्हणजे ते ज्ञानाचं वेडच होतं. काही सहज काही त्यांना पदव्या कोणी दिल्या असं नाही. अभ्यास मुलगामी होता. म्हणून त्यांच्या प्राध्यापकांनी सुद्धा आठवणी लिहून ठेवल्यात. आणि मी न्यूयॉर्कला गेलो तेव्हा कोलंबिया विद्यापीठ जवळ आहे आणि सहज म्हटलं बघावं तर जरा. त्या काही प्राध्यापक काही आठवणीनं आठवण जतन करून ठेवलेली ते सांगत होते की हा आंबेडकर एकदा ग्रंथालयात गेला म्हणजे जागचा हालत नसेल. अशी पुस्तकं मागून पुस्तक. एक विचार मनात आला की सगळे रेफरन्सेस अशी पक्वान्न जशी ताटामध्ये असावी तसं आंबेडकरांच्या पुढ्यामध्ये ग्रंथ असायचे की हा एक विचार. मग शेवटी ज्ञानकोशापर्यंत जाणारे आंबेडकर. असा अभ्यास करणारा विद्यार्थी आमच्या विद्यापीठानं अगोदरही पाहिला नाही आणि नंतर चांगले विद्यार्थी झाले, पण घरामध्ये दैन्य असताना अनेक आपदा सहन करून एकाग्रतापूर्वक अभ्यास करणारा असा विद्यार्थी आम्ही पाहिला नाही. मध्यंतरी कोकणामध्ये असणारं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्र विद्यापीठ जे आहे त्या विद्यापीठाच्या एका समारंभाला मी आणि माईसाहेब आंबेडकर हे दोघे पाहुणे म्हणून गेलो होतो. माई माझ्या शेजारी बसल्या होत्या. मी सहज त्यांना विचारत होतो. त्यात त्यांनी एक आठवण सांगितली की बाबासाहेबांच्या विद्यापीठानं त्यांना LLD ही पदवी द्यायचं ठरवलं आणि या समारंभासाठी बाबासाहेबांना पाचारण केलं. आता एवढं मोठं राष्ट्र, पण बाबासाहेबांना फक्त एकट्याचं तिकीट काढता आलं. माईंना बरोबर नेता आलं नाही. बाबांच्या जवळ तेव्हासुद्धा पैसे नव्हते. माई म्हणाल्या की मी तुमच्याबरोबर येते. तेव्हा बाबा त्यांना बाजूला घेऊन म्हणाले, माई तुला माहीत आहे ना की एकच तिकीट आपण काढू शकतो आणि ते माझं. म्हणजे या मोठ्या माणसाला त्याच्या आयुष्यात उत्तरार्धामध्ये सुद्धा हेच दिवस होते. शेवटी माईने ते जाणलं आणि मला जेव्हा त्या सांगत होत्या तेव्हा त्यांचे डोळे भरून आले होते की मी ठरवलंच होतं की शेवटी ते म्हणतील ते ऐकायचं. तर हे शेवटपर्यंत होतं. म्हणजे असं झालं नाही की बा कुठेतरी ह्या आपदा संपल्या, तर हे अनुभव ते घेतच होते. इतक्या पदव्या मिळाल्या, पण नेमका व्यवसाय मिळाला कितीतरी काळ लागला. हायकोर्टामध्ये गेले, प्रॅक्टिस करू लागले, तर तिथला शिपाई फाईल अंगावरती असा फेकून द्यायचा आणि प्यायला पाणीच मिळायचं नाही. कारण कुठल्या माठातलं पाणी द्यायचं कशानं द्यायचं. ओंजळीत घेऊन पाणी प्यावं लागेल आणि अंतरावरून फेकलेली फाईल घ्यावी लागेल. शेवटी काही मोठ्या लोकांनी मध्यस्थी केली आणि लॉ कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. तेव्हा मात्र त्यांच्या बुद्धीचा प्रकाश हा असा सगळीकडे पडला
आणि त्यांच्या तासाला बरेच लोक येऊन बसू लागले. काही काळ कॉमर्स कॉलेजमध्ये सुद्धा त्यांनी अध्यापन केलं आणि अर्थशास्त्राविषयी शिकवला, कारण ते अर्थशास्त्राचे अभ्यासक होते. म्हणजे ते बॅरिस्टरही होते, पण अर्थशास्त्राचे ते अधिक व्यासंगी होते. म्हणून शेवटी एका शासकीय महाविद्यालयात त्यांनी अर्थशास्त्र शिकवलं. त्या सुरुवातीला हा दलित समाजामधला प्राध्यापक वर्गामध्ये येऊन बोलतो कसा, त्याच्या व्याकरणाच्या चुका होतात किती, तो अडखळतो किती वेळा, विषयाला सोडून तो कसा बोलतो, याचा मागोवा घेण्यासाठी अधीर असणारे कितीतरी विद्यार्थी पुढच्या, मागच्या आणि मधल्या बाकावर नुसते बसून होते. तोच त्यांच्या अभ्यासाचा विषय झाला होता. नंतर काही तास झाल्यावर त्यांच्या लक्षात आलं की हा माणूस विषयात निष्णात आहे, याची वाणी शुद्ध आहे, याचं इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आहे, अडखळणं याला माहीत नाही. घोर निराशा या लोकांच्या वाट्याला आली. नाहीतर आंबेडकरांची पाराध करण्याच्या विचारात ते होते, पण ती होऊ शकली नाही. आणि मग इथून पुढं ते थोडे वरच्या वाऱ्याला लागले. पण हे करत असताना सुद्धा पुन्हा मनात विचार माझ्या बांधवांचा, त्यांचं काय. आणि म्हणून या समाजामध्ये जी जातीयता होती आणि जी अस्पृश्यता होती आणि या अस्पृश्यतेमुळं हरिजनांची अवहेलना घडत होती, ती थांबली पाहिजे. यासाठी काहीतरी उठावच केला पाहिजे, लढा दिला पाहिजे की तुमची मेलेली जनावरं हरिजनांनी ओढायची, गावाबाहेर नेऊन फडायची, त्यांची कातडी विकायची आणि मुलांना सदरा घ्यायचा आणि त्या मेलेल्या जनावरांचं मांस खायचं. हे माणसाचं जीवन नव्हे. म्हणून आपल्या हरिजन बांधवांना त्यांनी टहो फोडून सांगितलं, यातलं काहीही करू नका. मेलेली जनावरं मेली हे वाईट झालं, पण तुम्ही ती उचलू नका. मालक मेला तरी चालेल, पण तुम्ही जागचे हलू नका. याचं कारण असं हे तुमचं काम नाही. म्हणजे शेवटी तुम्हाला नसत्या गोष्टींचा मोह पडतो आणि म्हणून तुम्ही कोणालाही शरण जाता. जरा ताठ मानेनं जगा. त्या शेवटी त्यांनी जे सांगितलं होतं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आता हा मंत्र मला एका विद्यार्थ्यानं सांगितला. मी वाचला होता पुस्तकात, पण तरीसुद्धा एक निदर्शकांचा, विद्यार्थ्यांचा मेळावा कुलगुरू असताना मला भेटायला आला. अर्थात मी मुलांना आतच घेत असे, म्हणजे अंतरावरून चर्चा आणि मध्यस्थामार्फत कधीही करीत नव्हतो. थेट ती आत येऊ शकत होती. तेव्हा मी बोलता बोलता त्यांना विचारलं, काय रे, पण तुम्ही हे इतकं सगळं सांगायला आलात, तुम्हाला बाहेरून कोणी भरवलं का? नाही म्हणाले, आम्हीच आलो. पण तुम्ही कसे आलात, कसे? तर मला वाटतं काहीतरी त्याचं महेंद्र झाकडे नाव असावं. तो म्हणाला, आम्हाला बाबांनी सांगितलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्याला म्हटलं, तू बाबांचं नाव घेतलंस, थांब, मी उभा राहतो जरा, कारण त्या नावाला उत्थापन दिलं पाहिजे. एवढा तो माणूस मोठा होता. पण पुन्हा त्याच्या पुढं सांगितलं, पण माझी तुम्हाला आग्रहाची विनंती अशी आहे की तुम्ही अभ्यास केला पाहिजे. बाबांच्या समाधानासाठी तरी तुम्ही विद्यासंपन्न झालं पाहिजे. नुसत्या सवलतीवर निर्वाह करण्याचा विचार जन्मभर करू नका. विद्वान व्हा, ज्ञानी व्हा. हेही मी सांगितलं, कारण मला मोकळेपणानं सांगणं जमत असेल. आणि विशेष म्हणजे माझ्या विद्यार्थ्याने माझा कधीही तिरस्कार केला नाही, की काही प्रतिकूल मी बोलत होतो. कारण कॅलिफोर्निया विद्यापीठात गेल्यानंतर तिथल्या लोकांनी विचारलं की आंबेडकरांच्या जीवनावर आणि तत्त्वज्ञानावर संशोधन करणारे आमच्याकडे PhDचे 5-10 विद्यार्थी निघतील. आंबेडकर बुद्धिझम हा एक विषय एका विद्यार्थ्याने घेतला होता. त्या तुमच्या मराठवाडा विद्यापीठामध्ये किती विद्यार्थी आहेत? त्यांना म्हटलं, बाबा उत्तर देण्यापूर्वी जरा विचारच घ्यावा लागेल, रजिस्ट्रारलाही फोन करावा लागेल आणि कदाचित कोणी असण्यापेक्षा नसण्याची दाट शक्यता आहे. तेव्हा त्यांनी विचारलं की तुम्ही मराठवाडा विद्यापीठातून येता आणि आंबेडकरांच्या जीवनावर संशोधन घडत नाही. त्यामुळे म्हटलं, बा मराठवाडा थोडा मागासलेला आहे आणि नाही म्हटलं तरी काही मंडळी नामांतराती गुंतलेली आहेत. त्यामुळं आता अभ्यासाकडं दुर्लक्ष होणं स्वाभाविक आहे. कारण त्यांना इतकं कळायला सुद्धा त्यांना हे अगोदर शिकवायला नको का? त्यांना जन्मभर आणि पिढ्यानपिढ्या अज्ञानात ठेवायचं आणि एकदम त्यांनी विज्ञान म्हणजे ज्ञानी व्हावा हा आग्रह धरायचा, हा तरी कुठला न्याय? म्हटलं, तुमचे PhD 4 वर्ष अगोदर होतील, आमचे 2 वर्षांनी उशिरा होतील. पण जेव्हा ते होतील तेव्हा ते कार्यकर्ते असतील. कारण आमची माणसं नुसती विद्वान नसतात, ती काहीतरी करणारी माणसं असतात. खेड्यापाड्यातले पोरं काय चिंचेच्या झाडावर चढणार, चिंचा काढणार, अर्ध्या तू खा अर्ध्या मला दे, तेही करणार. नांगर धरणार, विहिरीत उडी मारणार. खेड्यापाड्यातली मुलं किती गोष्टी करतात. असा बैलाला कासारा लावणार, गाडी जुंपणार. ही खेड्यातली मुलं करू शकतात. हे शिवाजी पार्क, डेक्कन जिमखाना यावर शक्य नाही, हे लक्षात ठेवा. बैल धरायचा म्हणजे नेमकं काय? म्हणजे शेपूट धरायचं, पाय का शिंग, कळलं का? असं विचारतील. म्हणून ग्रामीण भागामधला जो विद्यार्थी असतो
तो अनेक अंगाने तयार आणि तरबेज असतो, पण त्याच्या त्या कौशल्याचं कुणी कौतुक करत नाही, कारण त्यात पुस्तकीपणा नसतो ना. म्हणून मुलगा कसा पाहिजे, काही न करणारा पण शुद्ध बोलणारा. अरे तो इतिहास घडवू शकेल. त्या मुलांनाही तुम्ही जाणून घ्या की ती काय काय करू शकतात. म्हणून शेवटी ग्रामीण विभागाच्या आणि विशेषतः मराठवाड्याच्या विकासासाठी स्वतंत्र विद्यापीठ असावं ही कल्पना यशवंतराव चव्हाणांची, त्यांनी ती राबवली. का तर ह्या भागातल्या लोकांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष. पण हे विद्यापीठ पोहोचण्यापूर्वी शेवटी आंबेडकर या नावाचे ज्ञानयोगी अगोदर पोहोचले होते. म्हणजे आंबेडकरांची कॉलेजेस अगोदरची आणि विद्यापीठ नंतरचं असला हा अनुक्रम. आंबेडकरांना सुद्धा मुंबईत राहता आलं असतं, दिल्लीत राहता आलं असतं, कुठे राहता आलं असतं. त्यांनी मराठवाड्याची निवड केली. म्हणजे आंबेडकरांच्या नावाचा आग्रह त्यांच्या हयातीमध्ये धरला तेव्हा त्यांनी त्याला विरोध केला होता. ते म्हणाले तुम्ही शिका आणि मोठे व्हा, नावावर काय आहे. म्हणजे स्वतः त्यांचा आणि रामानंद तीर्थांचा या गोष्टींना विरोध होता. ते म्हणाले तुम्ही नावासाठी इतके धडपडू नका, नाव कोणाचंही द्या, त्यापेक्षा आपल्या परिसराचं, प्रदेशाचं, आपल्या मराठवाड्याचंच नाव देऊन टाका ना. आणि म्हणून विद्यापीठाला ते नाव दिलं. परंतु मराठवाड्याला सुद्धा जर विद्येचा सुगंध प्राप्त झाला तर तो आंबेडकरांच्या नावानं प्राप्त होईल, म्हणून आंबेडकरांचं नाव मराठवाड्याचं थोडं अलीकडे ठेवलं तरी तसं प्रस्तुत त्यामध्ये काहीही नव्हतं. पण माणसांना जरा भांडायची हौस असते आणि त्यांना निमित्त हवं असतं आणि ते निमित्त मिळत नाही तेव्हा ते निमित्त करीत असतात. आणि निमित्तातून निर्माण झालेलं निमित्त मात्र भांडण इतिहास घडवू शकत नाही. तिथंच तेच थांबतं आणि संपतं. आता काही कोणाच्या मनात तसा विकल्प नाही. त्या आंबेडकरांच्या जीवनावर संशोधन करणारे लोक नाहीत. मग मी परत आल्यानंतर आणि त्याच्या अगोदरही आम्ही हा प्रयोग केला. कारण का फुले हे 1890 साली गेले आणि आंबेडकरांचा जन्म 91 साली झाला. त्या फुल्यांची स्मृतिशताब्दी आणि आंबेडकरांची जन्मशताब्दी विद्यापीठात आम्ही फार सन्मानानं साजरी केली. अनेक लहान मोठे समारंभ घेतले, अनेक बौद्धिकं घेतली. आणि चौसाळा नावाचा हा जो भाग आहे तुमच्याकडचं, मी ते गाव बघितलं नाही, पण फुल्यांचे अखंड म्हणणारी माणसं मराठवाड्यात त्या चौसाळा भागात होती. त्यांच्या दिशेनं आम्ही दूध धाडले आणि 2 दिवस आंबेडकरी जलसा या विषयावरती सुद्धा काही प्रबंध वाचण्यात आले. आणि चौसाळ्याचे ते शेतकरी आले होते टोपी घालणारे, त्यांनी फुल्यांचे अखंड म्हणून दाखवले. बरं वाटलं. आम्ही विद्यापीठात इतकं हे करायचं ते केलं. आंबेडकरांच्या नावाने एक विद्यासनही सुरू करण्याचा ठराव केला होता. ते झालेलं असणार की आंबेडकरांच्या नावानं इथं जे जे करता येईल ते करावं. पण आंबेडकरांचं अभ्यासाचं वेड मात्र विलक्षण होतं, गती विलक्षण होती. ती मात्र कोणालाही परवडणारी नव्हती. बुद्ध आणि धम्म या नावाचा त्यांचा शेवटचा ग्रंथ असा आता शेवटची प्रत तयार करायची, हातावेगळी करायची म्हणून बाबा लिहायला बसले. रात्रीची वेळ होती. तर नानकचंद रत्तू हा त्यांचा पिये. त्या नानकचंदाला ते म्हणाले की आता तू घरी जा, रात्र झालेली आहे आणि ठीक आहे माझं मी जेवण करीन, तू काळजी करू नकोस, तू खरी जा आणि उद्या सकाळी 9 वाजता ये. तर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्यांचा हा पिये तिथे आला तेव्हा बाबा तिथे खुर्चीवर होते आणि त्यांचं लेखन चालू होतं. तेव्हा पाय आपटून बाबांचं लक्ष वेधून या नानकचंदाने विचारलं, बाबा तुम्ही आज फार लवकर उठलात का? त्यावर बाबासाहेबांनी एकच प्रश्न विचारला, तू अजून घरी गेला नाहीस का? ही योग्याची एकाग्रता होती, हे लक्षात ठेवा. म्हणजे एवढा एकाग्र चित्त होणारा माणूसच आंबेडकर होऊ शकतो, दुसरा कोणीही होऊ शकणार नाही. आणि त्या रतूलाही आश्चर्य वाटलं की बाबा एवढे एकरूप झाले. तर माझ्या सहस्रावधी बांधवांचा शेवटी हा मार्गदर्शक आणि प्रमाणभूत ग्रंथ ठरणार आहे. त्यामुळं डोळ्यामध्ये बुद्धीमध्ये जीव गोळा करून मी त्याचं लेखन करतो आहे. आणि म्हणून ते असं त्या समाधीमध्ये ते राहत होते. त्या आंबेडकर हे विद्येचं वेड होतं आणि समाजाचंही वेड होतं. म्हणजे विद्यावंतांना समाजाचं वेड नसतं आणि समाज पुरुषांना विद्येचं आकर्षण नसतं असा अनुभव येतो. पण आंबेडकर हे याला अपवाद होते. तेव्हा त्यांचं स्वतःचं एका विशिष्ट पद्धतीनं संशोधन चालू होतं, कामही चालू होतं. पण त्यांना पुढं असं वाटू लागलं की नोकरी वगैरे करण्यात काही अर्थ नाही, लोकजागरणाचा उद्योग करावा. आणि म्हणून दलितांचा स्वाभिमान जागा करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रामध्ये काही सत्याग्रह घडवून आणले की बुवा जरा तुम्ही संघटित व्हा. आणि त्यामधला तो महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह म्हणतात. हे पाण्याला चव आहे असं नाही, त्या 14 विहिरी आहेत, 14 दारा. तेव्हा
चौदादार असं काहीतरी म्हणून ते चवदार झालं. मुळात बेचवच आहे. पण तरीसुद्धा आज तिथेही आंबेडकरांचं एक स्मारक आहे. फार छान इमारत वगैरे बांधून झालेली आहे. तर ह्या तळ्याचं पाणी आम्ही पिणार. आता त्यात विशेष काय, हल्ली कुणी जरी तिथं बैलगाडी धुतली तर विचारणार नाही. परंतु त्या काळी हरिजनांना त्या तळ्यामध्ये जाऊन ओंजळीनं पाणी घेता येत नव्हतं. ओंजळीत पाणी घ्यायचं नाही, तोंडाला ते लावायचं नाही. या चवदार तळ्यामध्ये अनेक पशुपक्षी नाना प्रकारचे विधी करत होते. ते लोकांना चालत होतं. पण हरिजनाने हे पाणी ओंजळीत घेता कामा नये, हा दंडक होता. हा दंडक तरी का, तर परंपरेनं तुम्ही आमच्या पाणवठ्यावर यायचं नाही. तेव्हा हरिजनांची स्वाभिमान शून्यता ही संपली पाहिजे. ताठ मानेनं माणसाला तहान लागल्यानंतर या देशामधलं पाणी पिण्याचा त्याचा अधिकार कोणी हिरावून घेऊ शकणार नाही. जाणार आणि पाणी पिणार. काय करणार, हा जाब विचारण्याचं बळ त्यांनी बांधणं गरजेचं होतं. आणि म्हणून त्यांनी तो सत्याग्रह घडवून आणला. त्यात काय आपलं 4 लोक यावे, चहापान व्हावं असा काही भाग नव्हता. कधीतरी यात तुमचा या मातीशी, तुमचा पाण्याशी, तुमचा वाऱ्याशी संबंध आहे ना या भूमीतल्या, करा हा सत्याग्रह. म्हणून तो एक सत्याग्रह झाला. मंदिर प्रवेशाचे काही सत्याग्रह त्यांनी घडवून आणले. आता या हरिजन बांधवांच्या बाबतीत असं घडत होतं की त्यांनी आपले अनेक ग्रंथ खरं अभ्यासण्याचा प्रयत्न केला होता. हे मुखेड नावाचं जे गाव आहे तिथे पांडव प्रतापाची पोथी हरिजन वाड्यामध्ये वाचली गेली आणि शेवटी पारणाच्या वेळी त्या ग्रंथाची मिरवणूक पालखीतून काढायची असं त्या लोकांनी ठरवलं. तर पांडव प्रताप या ग्रंथाची हरिजनांनी पालखीतून मिरवणूक काढली. या गोष्टीनं असह्य झालेल्या गावकऱ्यांनी त्या मिरवणुकीवर हल्ला केला आणि तो पांडव प्रतापसुद्धा फेकून टाकला. म्हणजे पांडवांचा प्रताप वाया गेला आणि गावकऱ्यांचा प्रताप प्रकाशात आला. शेवटी आता हरिजनांना पश्चाताप झाला की आपण ग्रंथ घेतले तरी वाचू देत नाहीत, शाळेमध्ये प्रवेश देत नाहीत, काय जगायचं तरी कसं. म्हणून शेवटी देव हा सर्वांचा आहे, त्याची दारं आम्ही ठोठावणार. प्रत्येक मंदिरात आम्हाला जाता आलं पाहिजे, हा आंबेडकरांचा आग्रह होता. आणि आपल्याकडचे लोक चुकून एखादा हरिजन गेला असा संशय जरी आला तरी सगळं मंदिर धुवून काढत होते, देवाला आंघोळ घालत होते, स्वतः आंघोळ करायला विसरत होते, पण देवाला मात्र वारंवार पाण्यानं अगदी भिजवून काढत होते. तर आंबेडकरांनी केलेला हा सत्याग्रह दुसरा. त्या काळ्या रामाचा सत्याग्रह तो नाशिकचा, त्यावेळी तर काही पुजाऱ्यांनी बाहेरून कुलपं ठोकली की तुम्हाला आत जाऊ देणार नाही. आता काळ किती बदलला आहे बघा. या प्रकारच्या सत्याग्रहाची गरज नाही. आता माणसं आत जाण्याऐवजी देव बाहेर पडण्याच्या बेतात आहे की आत उकाडाही फार आहे, इथं काही एअर कंडिशनिंग नाही, ते आता मीच जरा बाहेर येतो. आणि काही आता कोणी देवालाही नमस्कार करण्याच्या मनस्थितीत नाही. परंतु त्या काळी हरिजनांना न्याय देण्यासाठी या प्रकारचे सत्याग्रह भावांना करावे लागले. आणि हे सत्याग्रह करत असताना लोक काय करायचे, हे सत्याग्रह करून हरिजन परत गेले आणि निवाऱ्याच्या जागी बसले आणि बुवा आता जेवणार असं दिसू लागलं की एकदम जायचे तिथे आणि अन्नामध्ये माती कालवायची, पिठलं केलं आहे त्यात माती टाकायची. हा काही भलेपणा होता का? त्या मानानं आंबेडकर फार सहनशील होते. ते आपल्या अनुयायांना आवरत होते. नाही तर ते म्हणत होते, बाबा तुम्ही सांगा, एकेकाचा शिरच्छेद घडवतो. त्यावर ते सांगायचे इतकं रागावून चालणार नाही. आपण शेवटी आपला हक्क हा बजावणार, मागणार, सिद्ध करणार, पण फार रागावून चालणार नाही. याचं कारण आंबेडकरांच्या मनामध्ये एक बुद्ध हा होताच. तो त्यांना सांगत होता की अजून थोडी वाट पहा, अजून थोडी वाट पहा, परंतु प्रतिष्ठापूर्वक जगणं हे आमच्या बांधवांना या धर्मात शक्य नाही. हिंदू समाज ही अनेक मजली इमारत आहे. या 2 मजल्यांना किंवा 4 मजल्यांना सांधणारे जिनेच मध्ये नाहीत. ज्याचा जन्म ज्या मजल्यावर झाला असेल त्याचा शेवट त्याच मजल्यावर होणार. तो कितीही ज्ञानविज्ञान संपन्न असला तरी तो वरच्या मजल्यावर पोहोचू शकणार नाही. तो तपस्वी असला, त्यागी असला, शुचिर्भूत असला, चारित्र्य संपन्न असला तरी वरच्या मजल्याची शिडीच नसल्यामुळं तो वर जाऊ शकणार नाही. आणि वरच्या मजल्यावरचा माणूस अधपतित असला तरीसुद्धा तो खाली घसरू शकणार नाही, कारण त्याला खाली आणणारी शिडी नाही. म्हणजे ही मजलेदार इमारत, या इमारतीमध्ये आम्ही राहावं असं तुम्हाला वाटतं. मला विचार केला पाहिजे. आणि म्हणून आंबेडकरांनी 35 सालच्या ज्या येवल्याच्या परिषदेमध्ये एक विधान केलं की मी जन्मानं हिंदू आहे,
पण मरताना मी हिंदू नसेन, कारण मला स्वतःला ही इमारत, समाजरचनेची इमारत मान्य नाही. खरं जर म्हणाल तर हिंदू धर्मामध्ये खूप उदात्त तत्त्वज्ञान आहे. वैदिक तत्त्वज्ञानात सुद्धा कितीतरी चांगला भाग आहे. ब्रह्म सर्वत्र आहे असं उपनिषदच सांगत होती. सर्वम खलु इदम ब्रह्म अयम आत्मा ब्रह्म तत्त्वमसी. मग हे हरिजनांसाठी सुद्धा होतं. वेदामध्ये जातच नव्हती, पण तरीसुद्धा आम्ही इतके वेड्यासारखे वागत होतो. मग त्याचा परिणाम असा झाला की मी जिवंत आहे तोपर्यंतच या हरिजनांना न्याय मिळेल म्हणून बाबांनी सगळी कामं सोडली आणि हरिजनांचे प्रश्न सोडवायचं एवढाच निश्चय केला की मी शेवटी त्यांना तरी निदान या बंधनातून मुक्त करणार. आणि म्हणून माझ्या परीने मी हा निर्णय घेतला. परंतु बाबांचा हा सगळा विचार हा प्रकट होत असताना शेवटी बाबांच्या पाठीशी एक छत्रपती उभा राहिला आणि तो म्हणजे करवीरचे शाहू छत्रपती. काय योग असतात बघा. शाहू महाराजांना जेव्हा कळलं की दलित कुटुंबामधला एक मुलगा बॅरिस्टर झालेला आहे, परदेशात जाऊन आलेला आहे, हे कळल्यानंतर कोल्हापूरचा हा राजा हा मुंबईच्या दिशेनं धावत सुटला आणि ज्या चाळीमध्ये बाबा उतरले होते त्या चाळीकडे तो गेला. फक्त आता शेवटी अगदीच एकदम लोकांना अवघडून टाकल्यासारखं होऊ नये म्हणून आपला एक दूत आत पाठवला. कारभाराला सांगितलं मी आलोय म्हणून सांगा. तर बाबांना सांगण्यात आलं की करवीरचे शाहू छत्रपती आपल्या भेटीसाठी येत आहेत. बाबांचा स्वतःवर विश्वास बसेना. कोल्हापूरचा राजा माझ्या भेटीसाठी माझ्या चाळीत येतोय. तू सांगताना चुकतोयस. नाही, महाराजच येत आहेत असं तो सांगतो. एवढ्यात महाराज आता आणि आल्यानंतर अक्षरशः त्यांनी आपल्या कवेमध्ये बाबांना घेतलं, त्यांना आलिंगन दिलं. एवढ्यावर तरी थांबायचं. आपल्या डोईवरचा फेटा काढला आणि या तरुण बॅरिस्टराच्या डोक्यावर ठेवला. एवढ्यासाठी मी आलो होतो असं शाहू छत्रपती म्हणाले. बाबासाहेब तुम्ही विद्यासंपन्न झाला, तुमचा गौरव घडला पाहिजे. तुम्ही माझ्या कोल्हापूरला या बाबा, तुमची मला मिरवणूक काढायची. आणि खरोखरच बाबासाहेबांना त्यांनी कोल्हापूरला नेलं. एका रथामध्ये बसवलं. शेजारी छत्रपती बसले आणि चौकात चौकात बाबासाहेबांच्यावरती फुलं उधळली गेली. कल्पना करा, एका शेवटी दलितावरती फुलं उधळणारा छत्रपतीसुद्धा या जगात असू शकतो. त्यामुळे त्यांच्यावर व्याख्यान देणारा दुसरा एखादा भोसले झाला तर बिघडत काहीच नाही. कळलं का? तेव्हा हा न्याय बाबासाहेबांना हा तिथे देण्यात आला. आणि मग पुढे 20 साली, अर्थात मागे पुढे मी थोडा सरकतो आहे, कोल्हापूरजवळच्या इचलकरंजीपासून असेल 10-12 किलोमीटरच्या अंतरावरती माणगाव म्हणून एक गाव आहे. तिथे अस्पृश्यांची एक परिषद भरवली होती शाहू महाराजांनीच. आणि त्या परिषदेमध्ये आंबेडकरांनाही बोलावलं होतं. तेव्हा शाहू महाराजांनी एक भाषण केलं आणि सगळ्या दलित बांधवांना सांगितलं, आता इथून पुढे तुम्हाला हताश होण्याचं कारण नाही, तुम्हाला तुमचं नेतृत्व मिळालं आहे. आज आंबेडकर जगाला माहीत नाहीत, पण उद्या ते भारतीय कीर्तीचे नेते होतीलच, पण जागतिक कीर्तीचे नेते सुद्धा होतील. हे शाहू महाराजांनी सांगितलं. आता त्या शाहू महाराजांच्या विषयी आंबेडकरांच्या मनामध्ये कृतज्ञतेची भावना आजन्म वसत होती. हे अशीही माणसं असू शकतात. तिथे काही जात आडवी आली नाही. आम्ही 96 कुळीचे मराठे, आम्ही छत्रपती, आम्ही राजे, आम्ही सिंहासनावर बसणारे, यातला काही भाग नाही. ज्ञानाच्या सिंहासनावर विराजमान झालेल्या विज्ञान युगामधल्या या ज्ञानेश्वराला अभिषेक करण्याचा मान छत्रपतींचाच असू शकतो असं तेही म्हणू शकतो. आणि मग हा सोहळा साजरा झाल्यानंतर दोघांच्यामध्ये खूप असा पत्रव्यवहार, असा ऋणानुबंध, हा सगळा भाग होता. त्या आंबेडकर हे हळूहळू एका समाज दर्शनामध्ये रूपांतरित झालं. एक व्यक्ती राहिली नाही. आंबेडकरांना ग्रंथांचा अतिशय वेड होतं. परदेशातून त्यांनी अनेक विकत घेतलेली पुस्तकं एका बोटीनं धाडली आणि दुर्दैव असं की ती बोट बुडाली, ती पुस्तकच बुडाली. बाबांना हे कळल्यानंतर 2 दिवस ते रडत होते की माझी पुस्तकं गेली, माझी पुस्तकं गेली. पुस्तकांचं वेड किती असावं. तर आंबेडकर एकदा असं म्हणाले होते की माझ्या राजगृहामधली, माझ्या निवासस्थानी असणारी माझी जी पुस्तकं आहेत ते माझे देव आहेत. या पुस्तकाने मला हे दिवस दाखवले, या ग्रंथांनी मला दिवस दाखवले. समाजाने माझी अवहेलना केली, पण या पुस्तकाने मला ज्ञान दिलं. म्हणून मी ग्रंथांच्या बाबतीत फार असा म्हणजे जागरूक आहे. जर समजा देणं घेणं वाढलं म्हणून माझ्या घरावर जप्ती आली
आणि सगळं फर्निचर, चीज वस्तू सगळ्या गोष्टी नेल्या तरी मी गप्प बसेन. पण माझ्या पुस्तकांना जर कोणी हात लावला तर तो हात मी कलम करेन. मी जागेवर राहू देणार नाही. असा हा ग्रंथांचा कैवारी होता की माझी पुस्तकं ही माझी दौलत आहे. त्या पुस्तकांना मी हात लावू देणार नाही. अर्थात हल्ली माणसं तेच म्हणतात की आम्ही पुस्तकाला कोणाला हात लावू देणार नाही, आम्ही लावणार नाही. का म्हणलं का कशासाठी लावायचा. परंतु त्यांनी हे प्रेम व्यक्त केलं. ही ग्रंथनिष्ठा जी होती ती अनन्यसाधारण मानावी लागेल. एवढं हे ग्रंथांचं वेड होतं. आणि सारखी ग्रंथांची खरेदी चालायची. आंबेडकरांना शब्दकोशाचं, डिक्शनरीचं जे इतकं वेड होतं त्यांना कळायचा अवकाश. वेबस्टरची नवी आवृत्ती, ते ऑक्सफर्डची आणखी आवृत्ती, ताबडतोब खरेदी. बाबासाहेब पुस्तकांची खरेदी फार करायचे. काही वेळा एका ग्रंथाच्या 3-3 प्रती त्यांच्याकडे यायच्या. ते म्हणायचे असू दे, नव्या आवृत्तीत 2 ओळी नवीन असल्या तर उगीच त्या ज्ञानाला तरी पारखं का व्हायचं. मग हा ज्ञानयोगच होता. आणि पार्लमेंटमध्ये जेव्हा त्यांना भाषणं करावी लागत होती ना, काही वेळा रेफरन्सेस लागायचे. बाबासाहेबांच्या लायब्ररीमध्ये सगळी पुस्तकं होती. त्या रेग्यांना, ते ग्रंथपाली रेगे होते, एक प्राचार्यही रेगे होते. त्यांचा फोन जायचा की शेवटी आता तुम्ही माझ्या घरी जा आणि वरती जो माळा आहे त्या माळ्यावरती पुस्तकांची अशी उतरंड आढळेल, तर साधारण पहिली, दुसरी, तिसरी उतरंड ठेवा. मग 4थ्या उतरंडीमध्ये वरून 4थं पुस्तक असेल ते बाहेर घ्या. या पुस्तकाचं नाव हे असेल, त्याचं 4थं प्रकरण काढा, त्याचा 2रा परिच्छेद तो लिहून माझ्याकडे धाडा, कारण मला त्याचा अंतर्भाव करायचा. म्हणजे विद्या तरी किती भिनलेली बघा. नाहीतर एखादा म्हणेल कशाला इतकंच काढता, ती राहू द्या, खेळ तुम्ही निवांत राहा. परंतु विद्येच्या बाबतीत गाफीलपणा त्यांना कधीही आवडला नाही. असं हे खरोखर ग्रंथांचं वेड होतं. आता पार्लमेंटवरून निघालं म्हणून बाबांना कोणीतरी विचारलं होतं, बाबा तुमचं हे निवासस्थान तसं भव्य आहे, बाहेरचा दिवाणखाना पाहिल्यानंतर असं वाटतं स्वर्गाचंच एक शकल इथं खाली आलं आहे. सभोवतालची बाग बघितल्यावर असं वाटतं काश्मीरचं हे नंदनवनच आहे. बाबा पण आत गेलं आणि तुमची विश्रांतीची खोली पाहिली म्हणजे बैराग्याच्या मठीत आलो असं वाटतंय. तुमच्या स्वयंपाकघरात गेलं म्हणजे तर असं वाटतं की माळावरच आपण बसलो आहे. तेव्हा बाबा तुमच्या घराचा काही भाग इतका सुंदर आणि काही भाग असा एवढा केविलवाणा का. त्यावर ते म्हणाले होते, हा माझा दिवाणखाना, माझी बैठकीची खोली आणि बाहेरचं उद्यान आणि हे अत्तराचे फवारे हे माझ्या दलित बांधवांसाठी आहे. ते माझ्याकडे येतील तेव्हा या दर्शनानं त्यांची अस्मिता जागी व्हावी. आपल्यापैकी एक माणूस तरी विद्येच्या बळावरती हे ऐश्वर्य अनुभवू शकतो हे पाहून त्यांना शिक्षणाची स्फूर्ती मिळावी. आणि म्हणून मी त्यांच्यासाठी हा बाहेरचा भाग असा ठेवला आहे. परंतु मी अंतर्यामी विरक्तच आहे. त्यामुळे माझी अभ्यासिका, माझं स्वयंपाकगृह आणि माझं शयनगृह, माझी विश्रांतीची खोली काही नाही, ती साधीच राहणार. माझ्या गरजा फार कमी आहेत. म्हणजे ह्या माणसाच्या प्रत्येक हालचालीच्या मागे एक काहीतरी समाजदर्शन उभं होतं. ते एकदा एका संदर्भात म्हणाले होते, माणसानं जगावं कसं याविषयी एका चिनी तत्त्ववेत्यानं सांगितलेलं वचन मला अतिशय आवडतं. तर त्यात तो तत्त्ववेत्ता कॉन्फ्युशियस तो असं म्हणाला होता की तुमच्याकडं 2च आणे असतील, हा शब्द कदाचित दुसरा असेल, 2 नाणी, 2 रुपये, 2 आणे असतील, तर एका आण्याचं तुम्ही धान्य खरेदी करा आणि एका आण्याची तुम्ही फुलं खरेदी करा. धान्य तुम्हाला जगवील आणि फुलं तुम्हाला जीवनाचा अर्थ सांगतील, जगायला शिकवतील. म्हणजे इतकं रसिकतेनं जीवन जगावं असं बाबासाहेबांचं हळुवार मन होतं. एकाच वेळी धान्याचा आणि फुलांचा विचार करणं म्हणजे जीवनाच्या दोन्हीही सीमा त्यांना ज्ञात होत्या. नुसता खाऊन माणूस मोठा होत नाही, त्याच्यावर काही मांगल्याचे संस्कार झाले पाहिजेत, सौंदर्याचे संस्कार झाले पाहिजेत. आणि बाबासाहेबांच्या जीवनात हे सौंदर्याचं आकर्षण होतं. बाबांची तुम्ही कुठलीही प्रतिमा पहा, त्यांचा पेहराव पहा, अत्यंत नेटके होते. त्यांना तो गांधीजींचा साधेपणा अजिबात मान्य नव्हता. पेहराव कसा नेटका असावा. अमेरिकेत गेले होते, अशी खडी पडलेली सुद्धा त्यांना चालत नसे. तेव्हा माझ्या मनात कधी कधी विचार यायचा, फुल्यांची प्रतिमा मी पाहत असे, हे बाबासाहेबांचे गुरु यांनी कपड्याकडे लक्ष दिले नाही, पण बाबा मात्र अतिशय नेटके. याचं कारण असं की मी वेगळ्या जमान्यात वावरतो आहे. फुल्यांच्याजवळ एकही पदवी नाही आणि बाबांच्या नावामागे विद्यापीठातल्या सगळ्या पदव्या आहेत. हा फरक असून सुद्धा अंतर्यामी फुले हा माणुसकीचा पुजारी होता. माझं मन हेच माझं मंदिर असं समजणारा आणि विश्व हाच माझा देश आणि माणसावर प्रेम करणं
हाच माझा धर्म. हा थॉमस पेनचा विचार त्यांना अतिशय आवडला होता. दी वर्ल्ड इज माय कंट्री अँड टू डू गुड इज माय रिलिजन. की जग हेच माझं राष्ट्र आणि सत्कर्म हाच माझा धर्म. आता हा विचार फुल्यांच्या मनामध्ये भिनला होता. तोच खाली आंबेडकरांच्यापर्यंत आला की असे कुठेतरी सवते सुभे कशाला निर्माण करता. तेव्हा बाबासाहेबांचं व्यक्तिगत जीवन हे अनेक बाजूनं असं खरं आकाराला येतं. त्यामध्ये एक 37पर्यंत त्यांना सोबत करणारं एक व्यक्तिमत्व म्हणजे रमाबाई. त्यांना रमाबाई ना ते त्यांची पत्नी ते रमू म्हणत. प्रिय रमू पत्र जे आहेत ना त्याच्यामध्ये त्यांनी पत्नीचा उल्लेख असा केला आहे. आता बायको प्रत्येकाला असावी, आई प्रत्येकाला असते, कारण शेवटी बायको काय करते हे नवऱ्याला समजू शकतं. रमाबाई शेवटी बाबा शिकायला गेले आणि लग्न अगोदरच झालं होतं. पदवीधर होण्यापूर्वीच लग्न झालेलं आणि बाबा शिकायला गेलेले. तर आता बाबांच्याजवळ पैसे नसतील. कुणीतरी विचारायचं, रमा आता बाबाला भूक लागली असेल पण तिकडं पैसे टाकल्याशिवाय काही मिळत नाही आणि बाबाला किती महाराज देऊन देणार, काय गं करत असेल तो. तर रमाबाई शेवटी पदरानं डोळे पुसायच्या आणि आपण काय करू शकतो का याचा विचार करायचा. आणि या बाईने शेवटी केलं काय, तर असे जनावरांचे, म्हशींचे, गाईचे, बैलांचे कळप असे असे समोरून जायचे. त्या हरिजन वस्तीच्या कडेनं जायचे आणि जाता जाता ही जनावरं शेण टाकायची. तर रमाबाई मुलांना, लहान मुलांना गोळा करायचे आणि म्हणायचं, ताबडतोब तुम्ही ते शेण गोळा करून आणा तर खरं, बघूया बरं कोण लवकर आणतो, खूप आणतो. आणि त्या मुलांना ते काम सांगायच्या आणि शेण गोळा केलं की त्या गोवऱ्या थापायच्या. गोवऱ्या वाळल्या की गोवऱ्या विकायच्या आणि जे पैसे हाती यायचे ते पैसे एकत्रित करून बाबांना पाठवायच्या. म्हणजे न शिकलेली एक स्त्री आपला पती शिकतो आहे त्याला मदत केली पाहिजे म्हणून काय करत होती. बाबांना रमाबाई अतिशय आवडायच्या. बाबांचा आपल्या पोराबाळांच्यावर सुद्धा अतिशय जीव होता. 26 साली गेलेला त्यांचा राजरत्न हा गेल्यानंतर शेवटी आता मुलगा गेला आहे, गतप्राण झाला आहे. हा माणूस विद्वान, त्याला काय माहीत नव्हतं शेवटी आता गेला आहे तो परत येणार नाही. पण कित्येक तास त्या मुलाला कोणालाही त्याने हात लावू दिला नाही. माझ्या पोराला माझ्या मांडीवरून हलवू नका, माझा राजरत्न माझ्या मांडीवर आहे. म्हणजे एक वेड असंच लागावं असा प्रकार की झटकाच यावा दुःखाचा, तो बाबासाहेबांना आला. म्हणजे बाबासाहेब कुटुंबवत्सल होते. मुलाबाळांच्यावर, पत्नीवर त्यांचं प्रेम होतं. नुसतं त्यांच्यावरच नाही तर अंगणातल्या कुत्र्यावर सुद्धा. म्हणजे नुसता असा कोरड्या बुद्धीचा तो निष्क्रिय विद्वान नव्हता. त्यांचा लाडका कुत्रा हा रोज सकाळी हा दूधवाला आला की दार उघडलं जायचं, त्याबरोबर तो आत यायचा आणि थेट बाबांच्या पायाजवळ जाऊन बसायचा. हा कुत्रा त्यांना फार आवडायचा. हा कुत्रा आजारी पडला. बाबा स्वतः त्याला दवाखान्यात घेऊन गेले आणि डॉक्टरनं सांगितलं की याला लवकर बरं करा, याला काय काय होतं ते पहा. कुत्र्याला पोस्त करायला ते स्वतः गेले आणि दिवसातून 2 वेळा फोन करायचे. शेवटी तो कुत्रा काही वाचला नाही, औषध प्रयोगामध्ये यश आलं नाही. बाबांना फोन केला की तुमचा लाडका कुत्रा दगावला. तर एखादं लहान पोर जसं धाय मोकलून रडावं तसा तो फोन खाली ठेवून बाबा रडू लागले. या मुक्या जीवाने एवढी सोबत केली, आता त्याची सोबत मिळणार नाही. म्हणजे अगदी जिवंत माणूस, अस्सल माणूस, मुखवट्याशिवाय जगणारा माणूस कसा जगतो त्याचं ते उत्तम उदाहरण आहे. असं बाबा म्हणाले नाही की सर्व प्राणी नाशवंत आहेत, कुत्रा हा सुद्धा प्राणी आहे, तेव्हा तो देखील नाशवंत असणार. तेव्हा त्याचं देहावसान घडलं तर रुदन करण्याचे काय कारण. बाबांचं भावनांचं व्याकरण वेगळं होतं. ते खरंच असे मनाला काही गोष्टी लावून घ्यायचे. एकदा एक कुठेतरी शोककथा पडद्यावर त्यांना दिसली, दाखवली जात होती. त्यांना तो शोक अनावर झाला. म्हणजे भावसमृद्धता त्यांच्या अंतर्यामी एवढी होती की त्यांना या गोष्टी खरोखर जाणवत असत. आणि म्हणून ते म्हणत असत की दुःखाचा प्रसंग मला सहन होत नाही. अनेक हरिजन बांधव त्यांच्या दर्शनासाठी लांबून यायचे, उपाशी असायचे. चिरगुटामध्ये फार तर चटणी, एखाद्या भाकरीचा तुकडा इतका घेऊन यायचे आणि बाबांना अतिशय वाईट वाटायचं. त्या ते रागावून म्हणायचे, तुम्ही घरी जा, असे थांबू नका, मी माणूस आहे, माझ्याविषयी प्रेम वाटतं का, मग माझं ऐका, मुलांना शाळेत पाठवा, त्यांना शिकवा, त्यांना घडवा, त्यांना वाढवा, त्यांना जाणतं करा, त्यांना शहाणं करा, मला समाधान मिळेल. उगीच माझ्या भोवती बाबा आले बाबा गेले म्हणून कशाला घोटाळत राहता, येत जाऊ नका तुम्ही. म्हणून काही वेळा ते लोकांना
परावृत्त करत असत, फटकारत असत. कारण आपल्या लोकांना काय नाही, दर्शन पाहिजे. अरे कसलं दर्शन? हल्ली दर्शन हे एक प्रदर्शन झालेलं आहे. काय गरज आहे का त्याची? दर्शन घेऊन तरी काय प्रश्न सुटणार नाही, पण आपलं दर्शन पाहिजे. बाबांना हा भाबडेपणा मात्र मान्य नव्हता की तुम्ही उद्योगाला लागा. शेवटी तुम्हाला तुमच्या उद्धाराचा मंत्र जपावा लागणार आहे, स्वतःचा मार्ग शोधावा लागणार आहे. आणि हे सांगितल्यानंतर मग ती माणसं आपापल्या मार्गाने जात होती. म्हणजे समाज प्रबोधन करणाऱ्या माणसाला किती गोष्टीमध्ये लक्ष घालावं लागतं हे बघण्यासारखं आहे. म्हणून पुढे रमाबाई गेल्यानंतरही किती दिवस बाबा अस्वस्थ होते. मुलांच्या बाबतीत हे असं घडत होतं. आणि ही दुःख सहन करीत करीत पुन्हा आपल्या बांधवांसाठी आता हा बहिष्कृत भारत हा आपणाला चालवायचा आहे, मूकनायक हा आपणाला चालवायचा आहे, अंकामागून अंक काढायचे आहेत, लोक जागरण करायचं आहे आणि आपल्या हरिजन बांधवांना शहाणं सुरतं करायचं आहे. तेव्हा हरिजनांना सोन्याचे दिवस यावेत, चांगले दिवस यावेत, यासाठी समतेचं तत्त्वज्ञान अखिल समाजानं स्वीकारलं पाहिजे असा बाबा खूप आग्रह धरत होते. पण आपले लोक मनानं तयार नव्हते. एका निवडणुकीमध्ये तर आंबेडकरांचा पराभव केल्याचा आपणाला माहिती आहे. एवढा ज्ञानी माणूस निवडणुकीला उभा राहिल्यावर त्याच्या विरोधात कशाला माणूस उभा करायचा उमेदवार? एक किरकोळ माणूस उभा केला का? आपण किरकोळ, आपलं धोरण किरकोळ आणि आपला उमेदवारसुद्धा किरकोळच. आणि त्यातून आंबेडकरांचा पराभव म्हणजे पहा, शेवटी एक नवीन पीस आपल्या फेट्यामध्ये. त्या या आनंदात ती मंडळी होती आणि अगदी मिरवणूक काढून त्या माणसाची, लोणी विकणारा माणूस, त्याची मिरवणूक काढली. काय जय जयकार त्याचा! काय वाटलं असेल कल्पना करा. हे प्रकार आपल्याकडे फार झालेत. कोल्हापूरचे राजाराम कॉलेजचे प्रिन्सिपल बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर हे लोकशिक्षणासाठी वेंगुर्ल्याला गेले आणि लोकसभेसाठी उभे राहिले. खरं खर्डेकर हे भाषाप्रभू होते, विद्वान होते, ज्ञानी होते. त्यांना काही लोकांनी सांगितलं, कशाला तुम्ही या राजकारणात पडता? पण ते म्हणाले, आता लोकसभेत जाऊन माझ्यासारखा उत्तम इंग्लिश बोलू शकणारा माणूस जर मराठी माणसांची बाजू मांडू शकला तर तुम्हाला न्याय मिळेल का तुमच्यावर अन्याय घडेल? आज परदेशी लोक तिथं येऊन वक्तव्य करतात आणि महाराष्ट्रातून जाणाऱ्यांना चांगलं इंग्लिश बोलता येत नाही. मी तर बॅरिस्टर आहे आणि खर्डेकर उत्तम इंग्लिश बोलत असत, उत्तम. त्या काही मित्रांचं म्हणणं होतं की अरे आमच्या महाराष्ट्राच्या बुद्धीला तेज आहे आणि आम्हाला इंग्लिश भाषेची जाण आहे, हे जरा कळू द्या ना त्यांना, आपण खर्डेकरांना उभं करून त्यांना निवडून देऊया. तर लोकांनी त्यांना पराभूत तर केलंच, पण प्रिन्सिपलच्या ज्या घरात ते राहत होते निवासस्थानी, तिथं लोकांनी त्याच्या समोरून मिरवणूक नेली, त्याच्यानंतर फटाके उडवले आणि अभद्र घोषणा दिल्या. जेव्हा त्यांच्या माझ्यासारख्या विद्यार्थ्यांनाही कळलं, आम्ही जाऊन भेटलो की सर तुम्ही खरं चूक केली असं आम्ही म्हणत नाही, पण लोकच दुर्दैवी. खरोखरच खर्डेकरांचं इंग्लिश यांनी ऐकलं असेल. बॅरिस्टर जयकर, डॉक्टर राधाकृष्णन यांच्या तोडीचं इंग्लिश बोलणारा तो माणूस होता आणि त्यालाही आम्ही, शेवटी तो मराठा होता, तो तर घरंदाज होता, तो तर कोल्हापूर भागातला होता. पण काही नाही, लोकांना काय त्यातलं समजत नाही. याला पाडायचा ना, पाडायचा का? तेवढंच आपलं जीवन कार्य आहे. आपण दुसरं काय करू शकतो म्हणजे कळलं का? आणि हा उद्योग अनेकांच्या बाबतीत झाला, तो बाबासाहेबांच्या बाबतीतही झाला. त्यामुळे त्यांना बरोबरीनं वागवायला लोक तयार नव्हते, त्यांची योग्यता ओळखायला तयार नव्हते. एकदा काकासाहेब गाडगिळांचा आणि त्यांचा संवाद झाला. त्या काकासाहेब गाडगिळांनी त्यांनी आत्मकथनात लिहिलं आहे, पथिक या नावाचं त्यांचं आत्मचरित्र आहे, की आंबेडकर तुम्ही रागावलात म्हणजे अपशब्दांचा उच्चार करता आणि करायचे ते. तेव्हा ते म्हणाले, काकासाहेब नाहीतर मी शेवटी गाव कुसवाच्या बाहेरचाच दलितच आहे हो. काय आमच्या तोंडीही शोभतं, कारण तुमच्यासारखं व्याकरणशुद्ध बोलूनसुद्धा तुम्ही आम्हाला घरात घ्याल यावर आमचा विश्वास नाही. तर निदान वाडवडिलांच्या शिव्या तरी आम्हाला देऊ द्या, बाहेरच राहायचं तर. म्हणजे त्यात काही ढोंगाचा भाग नाही. इंग्लिश भाषेवर प्रभुत्व, उत्तम मराठी बोलायचे, पण एवढं नाटक तरी कशाला पाहिजे जर तुम्ही हे असे वागत असाल तर. म्हणून एखाद्या वेळी त्यांना राग अनावर व्हायचा आणि ते चवताळून उठायचे. अर्थात त्यांचे वडील कबीरपंथी होते, पण बाबासाहेब थोडेसे म्हणायचे की अधूनमधून जरा बोंबील आणलं तर बरं होईल. तिथेही त्यांनी काही खोटेपणा दाखवला नाही की नाही जरा मी कुणी सगळे गेले म्हणजे मग आचार्याला, असं काही नाही. मला जरा बाजरीची भाकरी आणि त्या बोंबिलाची चटणी मला फार आवडते. एवढा ज्ञानी माणूस, पण त्याच्या साध्या साध्या आवडीनिवडीसुद्धा त्यानं लपवल्या नाहीत. नाहीतर एखाद्याने तेही केलं असतं की एवढं सांगू नका, बाकीचं चरित्रात सगळं लिहा. हा भाऊ आवडतं खरं का? अहो मी महारवाड्यातच जर राहिलो काही काळ
आणि हे सगळी सागुती अमुक तमुक माझ्या समोर लोक खात होते, त्याचा वास माझ्या नाकात माझ्या मनात भरला, मला आवडायला लागला. त्यात तिथं आभास नाही, देखावा नाही, मुखवटे नाहीत आणि खोटारडेपणा नाही. तर असं जीवन जगणारे बाबासाहेब शेवटी कोणीही आपल्याला विश्वासात घेत नाही, बरोबरीनं वागवत नाही. खूप नेहरू वगैरे ही सगळी मंडळी त्यांना मानत होती, नाही असं नाही, पण समाज मला मानत नाही. म्हणून शेवटी हा त्यांनी जो धर्मत्यागाचा आणि बुद्ध धर्मामध्ये प्रवेश करण्याचा किंवा नवधर्म स्वीकाराचा हा विचार मनाशी केला. आता याच्यामागे त्यांची एक तात्विक भूमिका होती, ती सुद्धा जाणूनच घ्यायला हवी, कारण बुद्ध साहित्य बरंच आहे. भगवान बुद्धांचा धर्म हा दूरपर्यंत पसरला आहे. आणि अमेरिकेमध्ये मी जेव्हा गेलो तेव्हा आंबेडकर बुद्धिझम की आंबेडकरांनी बुद्ध धर्माच्या एकूण विचारामध्ये टाकलेली भर यावर संशोधन ते विद्यार्थी करत होते. त्यातल्या एकाने टीचिंग्ज ऑफ बुद्ध या नावाचं एक पुस्तक मला भेट म्हणून दिलं. त्या पुस्तकाची 615वी आवृत्ती होती. कल्पना करा, मी इकडेच काय तो बुद्धिझम आहे असं समजू नका, टीचिंग्ज ऑफ बुद्ध 615वी आवृत्ती अक्षरी. मी त्यांना विचारलं, अहो ही काय छपाईची चूक आहे का काय? म्हणाले, आमच्याकडे छपाईची चूक होत नाही आणि झाली तर पुस्तक बाजारात येत नाही. आम्ही म्हटलं, आमचं सगळं चुकासहच असतं आणि सगळंच चुकीचं असतं, त्यामुळे काय काय घरात ठेवायचं, कळलं का? तर 615 ही गोष्ट 91 सालची आहे. आता त्यानंतर त्याच्या आवृत्ती किती निघाल्या असतील. म्हणजे बुद्ध धर्माचा अभ्यास त्यांच्याकडे माणसं एवढा अगत्यपूर्वक करतात आणि आपल्याकडं स्वतःच्याच धर्माचा नाही, तो बुद्ध धर्माचा कधी अभ्यास करणार? कारण आपलं सगळं उत्तम चाललं आहे बघा, अभ्यासाशिवाय, कष्टाशिवाय, प्रामाणिकपणाशिवाय, त्यागाशिवाय. म्हणूनच हा भाग्यवंतांचा देश, की काहीही चांगलं नसताना सर्व काही ठीक चाललेलं असावं, यापेक्षा मोठा चमत्कार या जगात असू शकत नाही. अर्थात हा चमत्कार चमत्कारिक लोकांच्या देशातच घडू शकतो. तेव्हा ही पुस्तकं होती. तर त्या बुद्ध धर्माचं आकर्षण खरं त्यांना का वाटावं ते म्हणाले, असं आहे, महावीरांचा धर्म आहे, शंकराचार्यांचा हा धर्म तुम्ही सांगताच आहात, ख्रिस्ताचा धर्म आहे, पैगंबराचा धर्म आहे. मी हे सगळेच वाचलेले आहेत आणि गाडगे महाराजांशी त्यांचा झालेला संवादही मी सांगितला. पण धर्मांतराची एवढी त्वरा का? तर शेवटी माझ्या बांधवांनी कुठला ग्रंथ वाचावा, कोणाला नमस्कार करावा, त्यांची ही लयाला गेलेली अस्मिता ही शेवटी कशी जागी करायची? म्हणजे ते बुद्ध झाले म्हणजे मग मी महाराय मांगाय रामोशी आहे हे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही. मी बुद्ध आहे या एका शब्दात सगळं बसेल, इथून तिथून सारे बुद्ध ते तरी समान होतील. अर्थात आंबेडकरांची ती अपेक्षा कदाचित पुरी झाली नसेलही, पण आंबेडकरांचा हा आग्रह होता की आम्हाला आमची जात पुसून टाकायची आहे, तुमच्या धर्मात ती पुसली जाणार नाही, मग मी दुसऱ्या धर्मात जातो. पण त्याच्यामागे आणखी काही कारणं होती की बुद्ध धर्म हा एखाद्या अवतारानं स्थापन केलेला धर्म नव्हता. बुद्ध हा स्वतःला माणूस म्हणून घेत असे आणि मी माणसांच्या कल्याणाचं माणसांच्या भाषेतून हे बोलणं करतोय असं तो म्हणत असे. बुद्धांनी आनंद नावाच्या आपल्या शिष्याला असंही सांगितलं की जर का माझ्या सांगण्यामध्ये तुला काही त्रुटी, काही प्रमाद आढळले तर यामध्ये दुरुस्ती करण्याचा तुम्हा मानवांना अधिकार आहे. यात अंतिम अक्षर नाही, तेव्हा माझा धर्म हा परिवर्तनशील आहे, हा बदलू शकेल. त्यानंतर पुढे जाऊन हेही बुद्ध धर्मामध्ये स्पष्ट केलेलं आहे की धर्माचा संबंध समाजनीतीशी आहे, सदाचरणाशी आहे. तेव्हा समाजाचं कल्याण आणि सदाचरण यावरतीच धर्माचं लक्ष केंद्रित झालं पाहिजे. धम्म, बुद्धांनी धम्म हा शब्द वापरला आणि हा धम्म आत्म्याचा विचार करीत नाही, परमात्म्याचा करीत नाही, स्वर्गाचा करीत नाही, मोक्षाचा करीत नाही. याचं कारण या गोष्टी आहेत का नाही हे कळतच नाही. म्हणून समाजामध्ये माणूस हा माणूस म्हणून जगेल कसा आणि समाजाचा विकास होईल कसा याचा विचार करणारा बुद्धांचा धर्म हा मला प्रिय आहे. या धर्मामध्ये शेवटी कोणाचीही प्रतारणा नाही. बुद्ध धर्मामध्ये तो विज्ञानाशी सुसंगत आहे. जे बुद्धिगम्य आहे, जे इंद्रिय गोचर आहे तेवढंच सत्य आहे. जग परिवर्तनशील आहे. सर्वम क्षणिकम, सर्वम अनित्यम, सर्वम दुःखम. त्या जगात दुःख आहे, दुःखाला कारण आहे, कारण समजणं शक्य आहे, दुःखाचं निराकरणही होईल. सगळी दुःख तृष्णेतून निर्माण होतात, सारी तृष्णा अविद्येतून निर्माण होते. अविद्येचा निराश झाला पाहिजे. म्हणून 4 आर्य सत्य
आणि अष्टांग धर्म हा बाबांनी लोकांना समजावून दिला. आणि त्यांना असं सांगितलं की शेवटी हे धर्म चक्र प्रवर्तन हे इथून पुढं घडणार आहे. तेव्हा हा धर्म हा माणसांसाठी, याच्यात गुंता असा कुठलाही नाही. वर बघायचं नाही, खाली बघायचं नाही. त्या नीतिमत्ता, सदाचरण, समाजकल्याण आणि तर्कसंगत विचार इतक्या गोष्टी बुद्ध धर्मात आहेत. म्हणून मला तो प्रिय आहे आणि म्हणून मी तो स्वीकारतो. मग आता काही लोकांनी आंबेडकरांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला की बाबासाहेब हे सगळं आपल्याकडं आहे, नाही असं थोडंच आहे. त्यावर बाबा म्हणाले, तुमच्याकडं असेल मी मानतो, पण सांगा हे कुठे समाजात आलं आहे का? तुम्ही हे सांगणार तू पाप आणि पुण्य या गोष्टीविषयी बोलणार. आम्ही आज तूप आणि रोटी खातो का? आम्ही पुण्यवंत आहोत. तू उपाशी राहिलास का? तुझं गतजन्माचं संचित आहे. म्हणून पूर्वसंचिताची वार्ता करून जातीजातीमध्ये भेद निर्माण करून स्वतः आळसाच्या बळावर समाजाच्या शिरोभागी राहणाऱ्यांचा धर्म हा आदर्श मानव धर्म होऊ शकत नाही. बुद्धांनी ही बंधनं नाकारली, झुगारली. स्त्रियांना सुद्धा बरोबर घेतलं आणि दलितांना नाकारलं नाही. म्हणून होऊन गेलेल्या प्रेषितामध्ये मला बुद्ध प्रिय आहेत, बुद्ध मला मान्य आहेत. आणि मी जाण्यापूर्वी माझ्या बांधवांना मला हा धर्म द्यायचा आहे का, तर निदान त्यांची अस्मिता फुलेल, स्वाभिमानपूर्वक ते जगू शकतील. तर असा हा प्रयोग होता. त्याच्यावर रागावण्यासारखं काही नव्हतं. काही लोकांना वाटलं आपल्याकडं गीता आहे, रामायण आहे, महाभारत आहे, तशा तिकडे. हे सगळं असलं तरी माणसांचा विचार कमी आहे. निदान तुम्ही हो करू दिला नाही, म्हणून मला हा धर्म प्रिय आहे. आणि मग शेवटी नागपूरला तो धर्मांतराचा सोहळा झाला आणि बाबांनी त्याच्यावर काही व्याख्यानं दिली. काठमांडूला आहे एका आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये बुद्ध आणि त्यांचा धर्म या विषयावरती बाबांनी व्याख्यानं दिली. ती ऐकल्यानंतर विद्यापीठामधले प्राध्यापकसुद्धा म्हणाले की बाबा, हा विचार एवढा अगत्यपूर्वक समजावून घेण्याचा आणि देण्याचा उद्योग आम्ही आजवर केला नाही. तुम्ही बुद्धांना न्याय दिलात असं वाटतं. म्हणजे माणसांना न्याय देण्यासाठी तुम्ही बुद्धांना शरण गेलात, पण बुद्धांना न्याय देणारे तुम्ही एकटेच निघालात. कारण त्यांच्याकडे भिक्षू हे काही मोठे विचारी होते असं नाही, होते चांगले, पण तरीसुद्धा बाबाने जेवढा बुद्ध धर्माचा मूलगामी विचार केला तेवढा विचार त्या बुद्ध भिक्षूंनीही केला नव्हता. मग शेवटी जगभर आता त्याचा अभ्यास केला जातो आहे अमेरिकेमध्ये, की शेवटी आंबेडकरांची कॉन्ट्रीब्युशन कोणती, की बुद्धांनी काय सांगितलं आणि आंबेडकरांनी त्यामध्ये भर कुठे टाकली. बुद्धांनी धर्म प्रचार केला, पण धर्म प्रचारासाठी प्रचार केला. समाजाच्या उत्थानासाठी धर्मप्रचार हा आंबेडकरांनी केला. म्हणजे धर्मामध्ये संघर्ष होता, स्पर्धा होती. त्यावेळी शेवटी हा यज्ञयाग नको, ही पशुहत्या नको, हा खर्च नको, हा वेडेपणा नको, आम्हाला तुमचं हे बंड मान्य नाही. म्हणून बुद्धांनी हा वेगळा धर्म हा सांगितला. बुद्धांनी स्वतः तप केलं, रानावनात राहिले, अनेक गुरूंचा शोध घेतला, देहदंडन केलं, सगळं काही केलं आणि शेवटी त्यांना निर्वाण प्राप्ती जेव्हा झाली तेव्हा त्यांच्या मनात प्रकाश पडला. ही वैशाखी पौर्णिमा होती. या पौर्णिमेला शेवटी दीनदलितांच्या वाट्याला एक वेगळं चांदणं आलं असं बाबा म्हणाले आणि म्हणून त्यांनी त्या धर्माचा स्वीकार केला. आता ते तरी सहानुभूतीपूर्वक जाणून घ्यावं, तेवढा तरी अधिकार लोकांना असावा किंवा नाही, तेव्हा बाबांना तिथे समजावून घेणं आवश्यक आहे. आणि बुद्ध आणि धम्म हा त्यांचा ग्रंथ अभ्यासनीय. बरंच त्यांनी लिहिलं आहे, अर्थशास्त्रावर लिहिलं आहे, राज्यशास्त्रावर लिहिलं आहे. आता बाबा आणि गांधी, आता गांधींच्याशी माझं बोलून झालंच आहे. गांधी आणि सुभाषचंद्र या संदर्भात मी आपणाला सांगितले. गांधीजींच्या अनुयायांची संख्या वारे माप वाढत होती. आता महात्मा गांधी की जय, देशभर गांधींचा जय जयकार होत होता. सगळे गांधी म्हणजे देवता पुरुषच झाला होता. अशा काळामध्ये बाबासाहेब केवळ दलितांची बाजू घेत होते. शेवटी गांधी एके दिवशी बाबासाहेबांना म्हणाले, बाबा, मी तर त्यांना हरिजन म्हणतो. तर बाबासाहेब म्हणाले, बापूजी, हे सगळं गोडगोड बोलणं झालं, हरिजनांची दुःख तुम्हाला कळणार नाही. मी त्यांच्यापैकी एक आहे, तेव्हा तुम्ही त्यांना हरिजन म्हणून त्यांच्या दुःखाचं विस्मरण घडवू शकाल, मला हे खरं वाटत नाही. मग हरिजनांसाठी एक स्वतंत्र मतदारसंघ असावा का, शेवटी त्यांना त्यांचा प्रतिनिधी जरा स्वतंत्रतेनं निवडता यावा, हा एक विचार होता बाबासाहेबांचा, तो आग्रह होता. त्यावर गांधीजींनी शेवटी उपोषणाला आरंभ केला की ते आमचे बांधव आहेत, ते हिंदू आहेत, ते आमचे आहेत, त्यांना आम्ही वेगळं होऊ देणार नाही. शेवटी गांधींनी उपवास सुरू केल्यावर गांधी जात आहेत काय अशी भीती वाटायला लागली आणि बाबासाहेब तर मागे घ्यायला तयार नव्हते. काही लोकांनी इतका चळफळाट केला
की गांधींच्या सारख्या राष्ट्रपुरुषाच्या प्राणाची किंमत ह्या आंबेडकरांना नाही. काय हा माणूस. आता यांना काय गांधींच्या विषयी वाटत होतं आहे. गांधी इतकं करत होते, गांधींकडे दुर्लक्ष आयुष्यभर लोक करीतच होते, पण बाबासाहेबांच्यावर राग काढण्याची ही उत्तम संधी होती. आता जो पुढचा भाग जो माझ्या वाचनात आला आहे, पण आता मलासुद्धा तो तपासून घ्यावा लागणार, तर तो खरा असणार. शेवटी आंबेडकरांनी थोडी माघार घ्यावी, थोडा हट्ट सोडावा. यासाठी आंबेडकरांची समजूत घालायला बरेच लोक गेले. आंबेडकरांनी कोणाचंही ऐकलं नाही. ते दोन गोष्टी म्हणत, मी गांधींना महात्मा म्हणायला तयार नाही. कारण कबीर सांगतो की माणसानं प्रथम माणूस व्हावं आणि मग नंतर महात्मा व्हावं. जर अजून माणसांना माणूसच होता येत नाही तर परस्पर ते महात्मा होणार कसे. आणि म्हणून मी गांधींना महात्मा म्हणायला तयार नाही. अरे धैर्याचे उद्गार होते हे, म्हणजे अप्रियता आणणारे होते. जय जयकारवादी लोक चवताळून उठले. गांधींना महात्मा म्हणत नाही. आम्ही म्हणतो आम्ही काही वेडे आहोत का. अहो तुम्ही काही शहाणे आहात म्हणून म्हणता असं नाही, तुम्हाला लागतो एखादा महात्मा म्हणून तुम्ही शेवटी महात्माजींची निवड केली, या पलीकडे काही नाही. तर शेवटी आता करायचं काय. बापूजीही माघार घ्यायला तयार नाहीत, उपोषण सोडायला तयार नाहीत, आणि हरिजनांना तर असं विभक्त करायचं नाही. तर शेवटी कस्तुरबा शेवटी आंबेडकरांना भेटल्या म्हणे, आणि मला बाबा तुमची भूमिका कळते, आणि बापूंशी तर मी विवाहबद्ध झाले आहेत. आता शेवटी तुमच्या बहिणीचं सौभाग्य हे जर तुमच्याच हाती असेल तर निर्णय तुमचा तुम्ही घ्यायचा आहे. आणि बाबा 2 पावलं मागे सरकले. गांधीजींना त्यांनी होकार दिला. गांधीजींचं उपोषण सुटलं. तेव्हा डोळ्यापुढं त्या कस्तुरबा उभ्या राहतात. बाबांची सहृदयता उभी राहते, आणि भारतीय राष्ट्रकारणामध्ये घडलेली भाऊबीजसुद्धा आठवते. म्हणून अजून आमचंसुद्धा वाचन कमी आहे असं मी म्हणतो, पण त्यातल्या त्यात मी एक बरा वाचक आहे, कारण मी दुसरं आयुष्यात काही केलं नाही. मी कधीही हॉटेलमध्ये गेलो नाही, 50 वर्षात चित्रपट बघितला नाही. का तर मला ते 3 तास पुस्तक वाचण्यासाठी आवश्यक असतात. म्हणून तर आपल्या देशात शिक्षणाचा प्रसार होऊन सुद्धा अडाणीपणाचंच पीक फार येते. हे मुळात वाचलं तर बरेच गैरसमज दूर होतात. पण तरी बाबांनी आपली मतं बदलली नाही. ठीक आहे म्हणाले, मतदारसंघाच्या बाबतीत फार तर हे मी ऐकतो, पण माझा अजूनही हा आग्रह आहे. मग गांधींनी त्यांची समजूत घालण्यासाठी काही माणसं धाडली, त्यांना बोलावून घेतलं की तुम्ही असं धर्मांतर करू नका. तर बाबांनी एवढंच सांगितलं, मी धर्मांतर करीत नाही, फक्त खरा धर्म माझ्या बांधवांपर्यंत नेतो आहे, आणि माझ्या बांधवांना धर्मापर्यंत मी नेतो आहे, मी दुसरं काहीही करत नाही. म्हणून बापूजी, तुम्हाला हिंदू धर्माचा अभिमान आहे आणि मला त्याविषयी काही म्हणायचं नाही, पण तुमच्या हिंदूंना तरी हिंदू धर्म कळला आहे का. आणि खरंच जर हिंदू धर्म समजला तर कदाचित ही जातीयता उरणारसुद्धा नाही. विवेकानंदांचं म्हणणंही तेच होतं की हिंदू धर्मासारखा उदार धर्म नाही आणि हिंदूंसारखे अनुदार लोक नाहीत, हे विवेकानंदांनी सुद्धा सांगितलं. पण त्यावेळी टाळ्या वाजवण्यात हिंदू पुढं होते की हिंदू धर्मासारखा धर्म नाही, टाळ्या, आणि हिंदूंसारखे अनुदार लोक नाहीत, दोन्ही हाताने टाळ्या. काय माणसं, म्हणजे शेवटी आकार शून्य जीवन जगणारी त्या अशा माणसांच्या आम्हाला टाळ्या नकोत, आम्हाला त्यांची वाहवा नको, त्यांच्या मुखातून कौतुकाचे शब्द नकोत. बाबा एवढं गांधींनाही म्हणाले की मी हे ठरवलं आहे आणि याप्रमाणे होणार. तर पुढे हे सगळं केलं. बाबासाहेबांची प्रकृती फार ढासळत गेली. ते जे आजारी पडले, त्यांचं दुसरं लग्न झालं. त्याचं कारण असं की या डॉक्टर कबीर या नावाच्या बाई त्यांची सेवा करत होत्या. लोकांनी खूप आग्रह धरला, बाबा तुम्हाला आता बाहेरून दरवेळी डॉक्टर नर्स कुठून मिळणार, बरं तुम्ही काय आता पोरकट राहिला नाही आणि तुमच्या जीवनात आसक्ती उरली नाही, राहू द्या ना, एक सांगाती आपल्याबरोबर, लग्न केलं तर काही हरकत नाही. त्याने ते लग्न केलं, पण तरीसुद्धा त्या बाईंनी मनोभावे सेवा केली. पुढं मग पुन्हा आणखी काही मतभेद वगैरे ह्या नंतरच्या गोष्टी आहेत. पण तिथे एक माळी होता त्यांच्या त्या राजगृहाच्या जवळ. तर तो माळी आजारी पडला आणि आता आपण मरणार आहे त्याच्या लक्षात आलं, आणि तो रडायचा, एकसारखा रडायचा. तर बाबासाहेबांना हे कळलं की माळी बाबा एकसारखे रडतायत, कारण त्यांना मृत्यूची भीती वाटते. तर बाबांच्या पायाला सूज आली होती. त्याही स्थितीत ते तिथं त्या माळीबाबाकडे गेले आणि म्हणाले, बाबा, माळीबाबा तुम्हाला भेटायला आलो. त्याला काही कळेना, तो असा झोपडीच्या बाहेर आला आणि बाबांच्या पायावरती त्यानं लोटांगण घेतलं, माझा देव माझ्यापर्यंत आला. तेव्हा बाबा म्हणाले, होय मी तुझ्यासाठी आलो. तर मला तुला असं सांगायचं आहे की दुःख करायचं नाही. जगात दुःख असतं, जीवनाचा शेवट होतो, माझ्याही होणार आहे, असं समजू नकोस की इथे कोणी अजरामर होणार आहे.
त्या उगीच मृत्यू येईल या कल्पनेनं तू एवढा काकुळतीला काय येतोस? तुझी चिंता तरी मला सांग. जे कोणी मागे राहतील त्यांचं काय होईल याची जर तुला चिंता असेल तर मी तुला अभय देतो, काळजी करू नकोस. त्यांना भाकरीचे 4 घास मिळतील एवढी व्यवस्था होईल, पण तू रडू नकोस. हा दिलासा दिला. त्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि तो माळी इतका आनंदित झाला की तो म्हणाला, आत्ता मृत्यू आला तरी मला भीती वाटणार नाही. आता मला आनंद वाटेल, बाबांचा हात माझ्या पाठीवर पडला, आता मरणाचं काय हो. म्हणजे असं बाबांच्या स्पर्शानं गरिबांना वाटत होतं त्या हा माणूस किती मोठा असेल. आणि दर्शनही तसंच होतं. बाबासाहेब तसे उंचे पुरे होते, सुदृढ बांधायचे होते, भालप्रदेश विस्तीर्ण होता, बघत राहावं असं रूप होतं. मी अगदी त्यांना पहिल्यांदा पाहिलं तेव्हा पुन्हा त्या कर्मवीरांच्या वसतिगृहात मी साताऱ्यात त्यांना पाहिलं. कुठल्या तरी एका दलिताचं वकीलपत्र घेऊन सातारच्या कोर्टात ते उभे राहणार होते. ही बातमी पसरली होती. तर बाबासाहेब हे 10:30 वाजता एका गाडीनं जाणार आहेत हे कळल्यावर पॅलेस स्ट्रीट राजरस्ता सातारचा त्याच्या दुतर्फा लोक नुसते उभे होते. आंबेडकर दिसणार, आंबेडकर येणार. सगळी राजघराण्यातली मंडळीसुद्धा रस्त्यावर आली होती. म्हणजे एका दलिताच्या दर्शनासाठी इतिहास प्रसिद्ध घराण्यामधल्या स्त्रिया आणि पुरुष रस्त्यावर आले होते. याचं कारण असं की रस्त्यावर आल्याशिवाय आंबेडकर दिसणारच नव्हते, आंबेडकर त्यांच्या घरी जाणार नव्हते. मी स्वतःच्या तपानं स्वतःचा प्रकाश निर्माण करणाऱ्या माणसाच्या दर्शनासाठी मी म्हणणाऱ्यांना सुद्धा आपली घरं सोडावी लागत होती. आणि मग मलाही बाबांचं दर्शन हवं होतं, पण सगळी पुढच्या बाजूला वडीलधारी माणसं लहान पोरांची अडवणूक करण्यात आपल्या देशातले वडीलधारे प्रवीण आहेत बघा. अरे जरा तरी पोरांना जागा ठेवावी. त्या मानाने या सभेत लहान मुलं येत आहेत, मला बरं वाटलं. हे उद्याचे विवेकानंद, आंबेडकर, गांधी हे यातच आहेत. ह्या आशेनं तर आम्ही बोलतोय, नाहीतर आता काय बोलण्याची हौस भागवण्यासाठी बोलण्याच्या अवस्थेत मी नाही. तर जाता येईना, पण मला एवढं माहीत होतं की 2 मोठ्या माणसांच्या मध्ये एक पोकळी असते. काय असेल ते खरं, म्हणजे असतेच, माणसंच ती पोकळ असतात. तेव्हा दोघांच्या मधून असं जरा डोकं आत घातलं की आपणाला प्रवेश मिळणार. आणि म्हणून मी अशी कुशलतेने वाट काढून मी पुढे गेलो आणि बाबासाहेबांना लोकांनी गाडीतून उतरायला सांगितलं की बाबा सगळ्यांना दिसावं यासाठी जरा तुम्ही चालत चला. आणि बाबासाहेब चालत येत होते. तर त्यांचं ते दर्शन घेतल्यानंतर काहीतरी अलौकिक आघाडीत आपण पाहतोय, अनुभवतोय हे मला जाणवलं. आणि मग त्या दिवशी संध्याकाळी भोजनाच्या पंक्तीमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील आले आणि सगळ्या विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले, विद्येच्या बळावरती दलित कुटुंबामधला एक विद्यार्थी किती मोठा होऊ शकतो हे तुम्ही आज डोळ्यांनी पाहिलं आहे. त्या माझ्या पोरांनो तुम्हाला शिकावं लागेल, खूप खूप शिकावं लागेल. तेव्हा अन्नाला स्पर्श करण्यापूर्वी मनातून आंबेडकरांचं नाव घ्या आणि म्हणा आम्हीसुद्धा तसेच होऊ. असे संस्कार करणारी माणसं समाजात होती. आणि म्हणून आंबेडकर हे काही लोकांपर्यंत त्याही वेळी पोहोचू शकले. पुढे मी पुण्याला विद्यार्थी म्हणून जेव्हा गेलो तेव्हा मात्र बाबांची काही भाषणं ऐकण्याचा योग आला. आणि मी लॉ कॉलेजला असतानाच एका ग्रंथालयाच्या दालनाचं उद्घाटन करण्याच्या निमित्तानं बाबासाहेब आले होते. आणि माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना मी सांगितलं होतं की अरे आपला अगदी सगळ्यात पहिल्या ओळीचा जो भाग आहे तो आणि आपलं स्टेज यामधलं अंतर जरा कमी करता येईल का रे, जरा कमी करता येईल का? आता एवढा हॉलच्या हॉल कोण हलवणार? त्यांनाही काही कळेना. मी आमच्या प्राचार्यांना म्हणालो, सर जरा हे अंतर कमी करता येईल का हो आपणाला? त्यांना काय वाटलं की जरा जास्त बाक ठेवले जावेत आणि जास्त मुलांना बसता यावं म्हणून हे अंतर कमी करावं. तर आमचे प्राचार्य म्हणाले, पंडित साहेब की बघ भोसले, आपण कडेनंही मुलांना बसायला बाग ठेवू, आता मधली जागा कशाला भरायची? तर माझी एक तात्विक अडचण होती आणि भावनिक होती की पहिल्या बाकावर बसून बाबा बोलायला पुढे येतील तेव्हा आपले हात अगदी पुढे करून त्यांच्या पायाला तरी आपणाला स्पर्श करता यावा, तेवढी एकच इच्छा होती. पण हात माझे त्यांच्या पायापर्यंत पोहोचू शकले नाहीत हे माझं एक दुःख आहे. पण त्यांचं नाव ज्या विद्यापीठाला मिळालं त्या विद्यापीठाचा मी माझी का होईना कुलगुरू आहे यात माझा आनंद. मी शेवटी काळाने ही हाऊस या रीतीनं भागवली. तर हे विद्येचं वेळ. मग बाबासाहेबांचं एक भाषण झालं. 1.25 तास बाबा बोलत होते. ती कायद्याची परिभाषा लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांना कायदा समजतो असं समजून ते बोलत होते. त्यांना काय माहिती आम्ही झाबवाल्याची गाईड्स वाचून पास होत होतो हे काय. त्याने आमची तयारी गृहीत धरली आणि बाबा तर असे गरुड भरारी घेत होते. मग आता आपल्याला कळलं नाही असं म्हणायचं तरी कसं, बरं दिसत नाही ना ते. पण एक जाणवत होतं
की सखोल अभ्यास, भाषाप्रभुत्व, अमोघ वक्तृत्व आणि हे असं प्रभावी व्यक्तिमत्व, तर सगळी माणसं मंत्रमुग्ध झाली होती. म्हणून मी आपणा सर्वात एवढा तरी भाग्यवान, अर्थात जे कोणी दलित कार्यकर्ते कदाचित जवळ गेले असतील. आमचे शंकरराव खरात हे माझ्या भागातले, मी कलेडोनचा, ते तिकडे आटपाडीचे, काय 20 मैलाचं अंतर असेल. ते सारखे बरोबर असायचे बाबांच्या, आणि मला तेवढा आनंद अधूनमधून मिळायचा आणि जाणवायचं आहे. तर अर्थात अगदी व्यक्तिगत बाब आहे, केलाही होता मी कदाचित एकदा उल्लेख. तर माझ्या वडील बंधूंचं नाव बाबासाहेब हे वडिलांनी आंबेडकरांकडं पाहून ठेवलेलं आहे. त्यांना असं वाटायचं की आपला मुलगा असा तेजस्वी व्हावा. ते अवघड होतं हे त्यांना माहीत असायला पाहिजे होतं. पण आता कळलं का, मलाही शिवाजी महाराजांचं नाव त्यांनी दिलं, तर ती चूकच झाली. म्हणजे पण आता करणार काय मला सांगा, वडील चुकल्यानंतर त्यांना सुधारणं हे शक्य नसतं. आणि एकदा वय उलटल्यानंतर ॲफिडेविट करून आहो ही नावं बदलूया, एवढी कशाला, आम्हाला भारदस्तात नावं, बेताची नावं चालतील. हल्ली कसं आपलं चांगली नावं सिनेमा पाहून सुचतात, काही कळत नाही बघा. हल्लीच्या मुलांची नावं फारच छान असतात, घेतल्यानंतर असं वाटतं पुन्हा घेऊ नये. कळलं का की वारंवार घेण्यासारखं काय आहे. तर ही खरं म्हणजे बाबासाहेबांची नावंसुद्धा ती बदलत गेलेली आहेत. म्हणजे पहिल्यांदा घरामध्ये त्यांना भिवाच म्हणायचे, पुढं भिवराव झालं, मग ते भीमाबाईवरून भीमराव झालं, आणि पुढं ते लोकप्रिय नाव बाबासाहेब झालं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग मुळात ते बाबासाहेब नव्हते, म्हणजे त्यांचंही शेवटी नामांतरच होत गेलं आणि अखेरचं नाव त्या विद्यापीठाच्या वाट्याला आलं. हे बऱ्याच लोकांच्या बाबतीत घडू शकतं. लोकमान्य टिळकांचं नावसुद्धा तसं बाळ नव्हतं, पण आई आपली बाळ म्हणायची, तर शेवटी तेच नाव कायम झालं, बाळ गंगाधर टिळक. म्हणजे अशी ही परिस्थिती आहे. तेव्हा अगदी नावं अशी बदलू शकतात. तर हे ज्ञानाचं वेड असलेलं. बरं, बाबासाहेबांना आपल्या संस्थेत फार चांगली माणसं हवी होती. आपण मिलिंद कॉलेजमध्ये जा, आणि बाबासाहेबांनी त्यावेळी प्राध्यापक जे मिळवले होते, काही ब्राह्मण होते, काही CKP होते, हे चिटणीस हे सदैव त्यांच्याबरोबर असायचे. प्रथम श्रेणीचे प्राध्यापक त्यांनी आणले. त्यांची जात नाही बघितली. माझ्या दलित मुलांना उत्तमात उत्तम प्राध्यापक मिळावा, उत्तमात उत्तम ग्रंथ मिळावेत. मिलिंद कॉलेजच्या लायब्ररीमध्ये मी जात असे, कारण कुलगुरू निवास जवळ होतं. मला वाटायचं जरा पुस्तकं बघावीत. तर प्रत्येक पुस्तक, महत्त्वाचं पुस्तक बाबासाहेबांनी वाचलं होतं. एवढंच नव्हे, त्यांच्या खुणा दिसायच्या, गंमत वाटायची, आणि हे वाचन केलं कधी. म्हणजे 2 माणसांच्या या वाचन सामर्थ्याचा मला हेवा वाटला. ती 2 माणसं म्हणजे एक जवाहरलाल नेहरू आणि दुसरे बाबासाहेब आंबेडकर. नेहरूंच्या त्रिमूर्ती बंगल्यामध्ये त्यांचं ग्रंथालय आहे, तेही मी पाहिलं. एक एक ग्रंथ अधूनमधून बाजूला करून पाहिला. प्रत्येक ग्रंथ नेहरूंनी वाचला होता, आणि प्रत्येक पानावर त्यांच्या काही खुणा होत्या. म्हणजे एवढं मूलगामी वाचन त्यांनी केलेलं. आपण आपल्या आयुष्यामध्ये 10 तरी पुस्तकं खरं इतकी नीट वाचली असतील का? मला खूप वेळा असं वाटतं की पदव्या देण्यापूर्वी हे तासाला बसवणं, ट्युटोरियल्स घेणं, हे सगळं बंद करावं, आणि विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात आपल्या आवडीचे कुठलेही 20 ग्रंथ वाचावेत, कुठलेही 20 ग्रंथ, आणि त्यावरच त्यांना प्रश्न विचारावेत आणि पदवी द्यावी. हे झालं तर फार चांगलं होईल, आणि हे खरं शैक्षणिक धोरण होईल. आमचा अभ्यासक्रम आम्ही ठरवायचा, तो 12वीच्या इंग्लिशचा पेपर इतका लांब लचक की वर्तमानपत्राचा अंक वाटावा. आणि ती खेड्यापाड्यातली मुलं, त्या बिचारांना ते वाचता येत नाही. काय ती मुलं ढ आहेत का हो? जरा तरी विचार करा. आणि बाबासाहेबांचं मत तेच होतं की तुमचं शैक्षणिक धोरणसुद्धा तुम्हाला बदलावं लागेल. पण दलितांना त्यांनी कुठेही गय न करता अनेक वेळा सांगितलं आहे की तुम्हाला स्वाभिमानी व्हावं लागेल. म्हणजे पुन्हा शिका हा भाग आहे. शिका म्हणजे खरोखर शिका, नुसतं नाव घाला आणि वर्गाच्या बाहेर जा असं नाही. शिका, पुन्हा संघटित व्हा आणि संघर्ष करा. संघर्ष का करा? तर वेळच तशी जर आली तर करा. मुद्दाम संघर्ष करू नका, कारण आपण बुद्धांचे उपासक आहोत. बुद्ध हे शांतिवादी होते. अक्रोधेन जयेत क्रोधम असं बुद्ध म्हणत. त्या आपणाला रागावण्याचा अधिकार नाही. पण वारंवार सांगूनही न्याय मिळत नसेल तर संघर्ष करायला हरकत नाही. तर हा असा आंबेडकर या नावाचा विचार आणि ज्योतिबा फुल्यांशी संबंधित असणारा, संलग्न असणारा, त्यातून स्फुरलेला, त्यातून विस्तारलेला असा विचार. त्या फुले आणि आंबेडकर यांच्याकडे मी जेव्हा पाहतो तेव्हा मला रामकृष्ण आणि अरविंद आणि विवेकानंद यांचं स्मरण होतं. विशेषतः रामकृष्ण आणि विवेकानंद. रामकृष्णांनी साधना केली आणि त्या साधनेचा आधार घेऊन विवेकानंदांनी भाषणं केली आणि रामकृष्णांना अजरामर केलं. तसं फुल्यांनी एक
हा मानवतावाद निर्माण केला आणि आंबेडकर त्याचे भाष्यकार झाले आणि फुले आणि आंबेडकर हे एकमेकाशी एकरूप झाले. जगाच्या आणि समाजाच्या आणि राष्ट्राच्या कल्याणाचं एक स्वतंत्र दर्शन म्हणून भारतीय तत्त्वज्ञानाचा नवीन इतिहास नव्या पिढीचे लोक लिहितील. त्यामध्ये आंबेडकर दर्शन हे असेल. फुले आंबेडकर दर्शन हे फक्त ज्या विद्यापीठात शिकवलं जाईल त्याचा कुलगुरू मी नसेन, एवढंच माझं दुःख आहे. एवढं सांगून आपली रजा घ्या.